सपर्याग शुक्रमकायम व्रण अस्नावीरं शुद्ध पाप विद्धम कबीरमनीषी परिभू स्वयंभू यातात तथ्योर्थान वदधा शाश्वतेभ्य समाभ्य. ईशोपनिषद मंत्र 8. भाषांतर. जो अनादी काळापासून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आला आहे, तो सर्वात महान पुरुष, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भौतिक शरीर नसलेला, प्रत्येक वस्तूचा ज्ञाता, अनिंद्य, शरीरात शिरा नसलेला, शुद्ध, अदूषित, आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वता माहीत असायला हवे. तात्पर्य वाचा. वाचतोजी Yes. भगवंत निराकार नाही हे त्यांच्या दिव्य आणि शाश्वत स्वरूपाच्या वर्णनातून सूचित होते. त्यांचे दिव्य रूप हे या भौतिक जगातील रूपाप्रमाणे नाही. या जगातील जीवांची रूपे भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झाली असतात व ती एखाद्या भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करतात. भौतिक शरीराच्या रचनेत रक्तवाहिन्या, नाड्या अशी यंत्रासारखी रचना आवश्यक असते, परंतु भगवंताच्या दिव्य शरीरात अशा गोष्टी नसतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी एखादा देह धारण केलेला नाही, याचाच अर्थ असा की त्यांचे शरीर आणि आत्मा यांच्यात भेद नाही. तसेच भगवंतांना आपल्यासारखे निसर्ग नियमाप्रमाणे शरीर धारण करावे लागत नाही. बद्धावस्थेत जड शरीर आणि मन यांच्यापासून आत्मा वेगळा असतो, परंतु भगवंतामध्ये असा भेद नसतो. त्यांचे शरीर व मन वेगळे नाही, ते परमपूर्ण आहेत व त्यांचे मन, शरीर व ते स्वतः हे सर्व एक आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मसंहितेमध्ये 5.1 भगवंतांचे अशाच प्रकारे वर्णन केले आहे, जिथे त्यांना सच्चिदानंद विग्रह म्हटले आहे. याचा अर्थ असा की त्यांचे स्वरूप दिव्य अस्तित्व, ज्ञान व आनंदाने पूर्ण आहे. त्यांना आपल्याप्रमाणे वेगळे मन आणि शरीर यांची आवश्यकताही नसते. वैदिक शास्त्रे स्पष्टपणे सांगतात की भगवंताचे शरीर आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. म्हणून कधी कधी त्यांचे वर्णन निराकार असे केले जाते. ही निराकारता म्हणजे त्यांचे शरीर आपल्याप्रमाणे नसते किंवा आपल्या कल्पनेप्रमाणेही नसते. ब्रह्मसंहितेमध्ये 5.32 पुढे असे सांगितले आहे की भगवंत आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगाने इतर इंद्रियांचे कार्य करू शकतात. अर्थात भगवंत हाताने चालू शकतात, पायाने एखादी वस्तू स्वीकारू शकतात, डोळ्यांनी खाऊ शकतात वगैरे. श्रुती मंत्रात सुद्धा म्हटले आहे की भगवंताचे हातपाय आपल्याप्रमाणे नसले तरी त्यांच्या वेगळ्या प्रकारचे हात व पाय असतात आणि त्यांच्या मदतीने ते अर्पिलेल्या कोणत्याही वस्तूचा स्वीकार करू शकतात. ते इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जलद गतीने जाऊ शकतात. हीच गोष्ट या 8व्या मंत्रामध्ये शुक्रम सर्वशक्तिमान या शब्दाचा उपयोग करून सांगितली आहे. 7व्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवत अनुभूती झालेल्या प्रामाणिक आचार्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिरातील विग्रह हे भगवंतापासून अभिन्न आहेत. श्रीकृष्ण हे भगवंताचे मूळ स्वरूप आहेत व ते बलदेव, राम, नरसिंह, वराह यासारख्या असंख्य रूपात आपला विस्तार करतात. ही सर्व रूपे म्हणजे एकच भगवंत आहेत. तसेच मंदिरामधील पूजा करण्यात येणारे अर्चा विग्रही भगवंताचे विस्तारित रूप आहे. भगवंताच्या आरच्या विग्रहाची पूजा करून आपण तात्काळ भगवंताची प्राप्ती करू शकतो. हे आरच्या विग्रह रूप आपल्या अनंत शक्तीद्वारे भक्ताची सेवा स्वीकारतात. आचार्यांनी प्रार्थना केल्यावरच भगवंतांचा आरच्या विग्रह अवतार होतो व भगवंत सर्वशक्तिमान असल्यामुळे तो त्यांच्याप्रमाणेच कार्य करतो. श्री ईशोपनिषद किंवा अन्य श्रुती मंत्राचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक शुद्ध भक्ताद्वारे पूज्य अशा आरच्या विग्रहाला भौतिक तत्वांनी निर्मित वस्तू समजतात. कनिष्ठ अधिकारी किंवा मूर्ख लोकांच्या दोषपूर्ण दृष्टीला हे रूप भौतिक भासत असले तरी हे लोक जाणत नाहीत की भगवंत सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्या वस्तूचा आध्यात्मिक ते भौतिक व भौतिक ते आध्यात्मिक असा बदल करू शकतात. या जगामध्ये भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा त्यांचे शरीर भौतिक असते असे मानणाऱ्या लोकांच्या अल्पज्ञानाची व पतित अवस्थेची भगवद्गीतेत 9.11-12 भगवंतांनी कीव केली आहे. असे ज्ञानाने दरिद्री असलेले लोक भगवंताच्या अनंत शक्तींना समजू शकत नाहीत. तळतर्क करीत बसणाऱ्या व्यक्तीसमोर भगवंत आपले पूर्ण रूप प्रकट करीत नाहीत. आपल्या शरणागतीच्या प्रमाणातच त्यांचा साक्षात्कार होऊ शकतो.
जीवात्म्यांच्या अधोगतीचे एकमेव कारण म्हणजे भगवंताबरोबर असलेल्या संबंधाची विस्मृती होय. या मंत्रामध्ये आणि वेदांच्या अन्य मंत्रामध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत अनादी काळापासून सर्वांच्या गरजा पूर्ण करीत असतात. जीवात्मा एखादी गोष्ट प्राप्त करायची इच्छा करतो आणि भगवंत त्याच्या योग्यतेप्रमाणे ती इच्छा पूर्ण करतात. जर एखाद्याला उच्च न्यायालयातील न्यायाधीश व्हायचे असेल तर त्याला केवळ आवश्यक पात्रता मिळून भागणार नाही, तर ती पदवी बहाल करणाऱ्या अधिकाऱ्यांची संमती सुद्धा मिळवावी लागते. पद प्राप्त करण्याकरता नुसती योग्यता पुरेशी नसते, कोणत्या तरी श्रेष्ठ अधिकाऱ्याने ते पद बहाल केले पाहिजे. अशाच प्रकारे जीवात्म्यांच्या योग्यतेनुसार भगवंत त्यांना भोग प्रदान करतात. केवळ योग्यता आपल्याला सर्व काही मिळवून देते असे नाही, तर भगवंताची कृपा ही आवश्यक आहे. भगवंताजवळ काय माग मागावे किंवा कोणते पद प्राप्त करावे हे सामान्यपणे जीवाला माहीत नसते. परंतु जेव्हा जीवाला स्वतःची स्वरूपस्थिती समजते तेव्हा तो भगवंतांची संगत प्राप्त करण्याची व त्यांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी प्रार्थना करतो. दुर्दैवाने मायेच्या प्रभावामुळे बद्ध जीव इतर काहीतरी अनावश्यक गोष्टींची मागणी करतात. भगवद्गीतेत 2.41 अशा प्रकारच्या मनोवृत्तीला बहुशाखा असे म्हटले आहे. आध्यात्मिक बुद्धी एक असते, परंतु भौतिक बुद्धी विविध प्रकारची असते. श्रीमद भागवतात 7.5.30-31 सांगितले आहे की जे बहिरंग शक्तीच्या क्षणिक सौंदर्याने मोहित होतात त्यांना भगवत धामात परत जाणे हे जीवाचे खरे ध्येय आहे, याचे विस्मरण होते. या विस्मृतीमुळे मनुष्य अनेक कार्यक्रम व योजना आखून परिस्थिती बरोबर जमून घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु हे सर्व चोथा चघळण्यासारखे आहे. परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की जीवात्म्यांच्या या व्यवहारात ते मुळीच अडथळा आणत नाहीत. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात याथ्या तथ्यतः हा अत्यंत समर्पक शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा की जीवाच्या इच्छेनुसार भगवंत वरदान देत असतात. जर एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल तर त्याकरता भगवंत कुशाल परवानगी देतात आणि जर कोणाला भगवत धामात परत जायचे असेल तर त्याला भगवंत मदत करतात. येथे भगवंतांना परिभू किंवा सर्वात महान असे म्हटले आहे. कोणीही त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा मोठा नाही. भगवंतांकडून आपल्यासाठी वस्तू मागणाऱ्या जीवात्म्यांना या ठिकाणी भिकारी म्हटले आहे. जीवात्म्यांनी मागितलेल्या वस्तू भगवंतच पुरवतात. जर जीवात्मे भगवंता इतकेच शक्तिमान असते किंवा ते सर्व शक्तिमान किंवा सर्वज्ञ असते, सर्वज्ञ असते, तर भगवंताकडून काही वस्तू मागण्याचा, अगदी तथाकथित मुक्ती मागण्यास सुद्धा प्रश्नच उद्भवला नसता. भगवत धामात परत जाणे हीच खरी मुक्ती होय. निर्विशेषवाद्यांनी मनात आणलेली मुक्ती म्हणजे केवळ कल्पना आहे. जोपर्यंत भिकाऱ्याची आध्यात्मिक इंद्रिय ताळ्यावर येत नाहीत व त्याला त्याच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याचे इंद्रिय भोगाकरिता भीक मागणे अविरत चालूच राहते. केवळ भगवंत आत्मनिर्भर किंवा आत्माराम आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण 5,000 वर्षापूर्वी या भूतलावर अवतरले होते तेव्हा त्यांनी विविध लीला चरित्रातून आपल्या भगवत्तेचा पूर्ण प्रकाश केला. त्यांनी आपल्या बालपणातच अगासूर, बकासूर आणि शकटासुरासारख्या अनेक शक्तिशाली राक्षसांचा वध केला आणि त्यासाठी बाह्य प्रयत्नांची त्यांना आवश्यकता पडली नाही. वजन उचलण्याचा कसलाही सराव न करता त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. त्यांनी कोणतेही सामाजिक बंधन आणि निंदा यांची पर्वा न करता गोपिकांबरोबर रासनृत्य केले. जरी गोपी त्यांच्याजवळ पारकीय भावाने गेल्या असल्या तरी श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या कठोर संन्यासी व नियमांचे दृढतेने पालन करणाऱ्याने गोपी व श्रीकृष्णांच्या प्रेम संबंधाची पूजा केली आहे. भगवंत सदैव शुद्ध आणि निर्मळ आहेत याची पुष्टी करण्याकरिता श्री ईशोपनिषद त्यांचे शुद्धम आणि अपापविद्धम असे वर्णन करते. भगवान अशा दृष्टीने शुद्ध आहेत की जर एखाद्या अशुद्ध वस्तूने त्यांना स्पर्श केला तरी ती वस्तू सुद्धा शुद्ध होते. अपापविद्धम या शब्द त्यांच्या संघाचे सामर्थ्य दर्शवतो असे भगवद्गीतेत 9.30-31 सांगितले आहे. ही प्रारंभी एक भक्त सुदुराचारी चांगले आचरण न करणारा वाटत असला तरी त्याचा शुद्ध म्हणून स्वीकार केला पाहिजे, कारण तो योग्य मार्गावर आहे. भगवंताच्या संगतीच्या अपापविद्धम प्रकृतीमुळे असे घडत असते. भगवंत अपापविद्धम सुद्धा आहे, कारण पाप त्यांना स्पर्श देखील करू शकत नाही. ते करीत असलेले कार्य वरकरणी जरी पापकृत्यच आहे असे वाटत असले तरी अशी कार्य पूर्णपणे शुभ असतात, कारण ते पापाने दूषित होण्याचा प्रश्नच नाही. ते सर्व परिस्थितीत परमशुद्ध असल्या कारणाने त्यांना कित्येक वेळा सूर्याची उपमा देतात. सूर्य पृथ्वीवरील अनेक घाणेरड्या जागेवरील पाणी काढून टाकतो, पण तरीही तो
स्वतः शुद्ध असतो. हरी म्हणजे आपल्या जंतुनाशक शक्तीने या घाणेरड्या वस्तूला तो शुद्ध करतो. जर सूर्य एक भौतिक वस्तू असूनही इतका शक्तिशाली आहे, तर सर्व शक्तिमान भगवंताच्या शुद्धतेच्या सामर्थ्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. हरे कृष्णा. या प्रभू. हरे धन्यवाद. तर या मंत्र क्रमांक 8 मध्ये आपल्याला भगवंतांच्या दिव्य गुणांची ओळख करून दिली जाते. तर भगवंतांचं शरीर हे हाडामासाने बनलेले नाही. जसं भौतिक शरीरामध्ये विकार आहेत, भौतिक शरीर त्यातनं दुर्गंध बाहेर येत असते किंवा त्यातनं मल बाहेर येत असतो. तर भगवंतांचं शरीर असं नाही. आणि त्याचबरोबर भगवंत सर्वज्ञ आहेत. आपली कशी मर्यादा आहे, आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं तेच आपण पाहू शकतो, कानाने जे ऐकतं तेच ऐकू शकतो. पण भगवंतांची इंद्रिये यस्विंद्र सकल भगवंतांची सगळे इंद्रिय सगळ्या प्रकारे कार्य करू शकतात. आणि असे भगवंत कृपेपोटी शुद्ध भक्तांच्या प्रेमापोटी पतित जीवांच्या उद्धारासाठी अर्चविग्रहामध्ये ते निवास करतात. तर भगवंत अर्चविग्रहाद्वारे जीवांची सेवा स्वीकार करतात. तर ही भगवंतांची जीवावरती असलेली मोठी दया आहे. आणि भगवंत स्वयंपूर्ण आहेत. त्यांना कोणाची मदतची गरज नाही. ते स्वतः सर्व काही करू शकतात. आणि इथं जसं सांगितले गेले त्याप्रमाणे भगवंत नेहमी शुद्ध असतात, अपापवित्र. त्यांना पाप स्पर्श करू शकत नाही. तर कुठली लोक त्यांना स्वीकार करत किंवा भगवंताच्या दिव्य गुणांचं कौतुक कोण करत नाही, ते आपण चर्चा करणार आहोत. तर भगवंतांचं दिव्य रूप भौतिक जगातल्या रूपांसारखं नाहीये. भौतिक जगामध्ये आपल्या आत्म्याचं आणि शरीरामध्ये अंतर आहे. पण भगवंतांचं शरीर आणि आत्मा यामध्ये काही फरक नाही. त्यांचं दिव्य शरीर हे सच्चिदानंद आहे. आणि आपल्याला शरीर कर्माच्या फळापोटी मिळतं. आपण जर चांगले कर्म केले असेल चांगले शरीर मिळेल, कुणी वाईट कर्म केले असेल तर वाईट शरीर मिळेल. तर हे एक शिक्षा आहे आपल्याला. आपल्याला जे शरीर भेटते ते एक शिक्षा आहे. पण भगवंत त्यांचं शरीर असं काही पाप केल्यामुळे असं शिक्षेपोटी नाही बनले. त्यांचं शरीर हे दिव्य आहे. आणि भगवंत कुठल्या इंद्रियाने कुठलंही कार्य करू शकतो. भगवंत जेव्हा आपण त्यांना भोग अर्पण करतो तर भगवंत डोळ्याने तो भोग स्वीकार करतात. तर आपल्याला मात्र असं करता येत. आपली इंद्रिय ज्यासाठी बनली त्यासाठीच आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे भगवंतांचं दिव्य शरीर आहे. आणि भगवंत या जगामध्ये त्यांची कृपा देण्यासाठी भक्तांच्या प्रेमापोटी अर्चविग्रह रूपात येतं. तर कुणीही कसाही पुतळा बनला तर ते विग्रह नाही होत. जसं पोस्टाचं जे पेटी असते, पत्रपेटी, ती पण लोखंडाची बनलेली असते. आणि तसंच आपण सुद्धा तशीच पेटी बनवली घरासमोर आणि त्या पेटीमध्ये जर आपण पत्र टाकले तर ज्याला पाठवायचं होतं ते पत्र त्यापर्यंत ते पोहोचणार नाही. या उलट जी पत्रपेटी शासन मान्य आहे त्यात जर आपण टाकलं तर त्या
पेटीतलं पत्र आपण ज्यांना पाठवणार होतो त्यांना मिळतं. मग वरून जरी दोन्ही पत्राची पेटी दिसत असतील, पण दोन्ही पेट्यामध्ये अंतर आहे. एक आहे शासनमान्य आणि एक स्वतःच्या मनाने बनवलेली पेटी आहे. तशाच प्रकारे कोणी पुतळे बनवतात किंवा कोणी विग्रह सारखे पुतळे बनवून हे करतात. पण त्या पुतळ्यामध्ये आणि भगवंतांचे जे विग्रह आपण मंदिरात बनवतो त्यामध्ये अंतर आहे. काय अंतर आहे? हे जे पुतळे बनवतात ते शास्त्रोक्त नसतात आणि परत त्या पुतळ्यामध्ये भगवंतांना आवाहन शुद्ध भक्तांनी केले नसलं कारणाने तो तसाच अं, दगडाचा पुतळा राहतो. पण या उलट जे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले विग्रह आहेत त्यांची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने करून शुद्ध भक्त प्रेमाने भगवंतांना त्यामध्ये भगवंतांना आवाहन करतात. तर ते विग्रह अं, भक्तांचे प्रार्थना भक्तांचे उपहार ते सर्व स्वीकार करून भक्तांचं कल्याण करू शकतात. त्यामुळे अर्चविग्रह हे मनोकल्पित बनवून तर ते सर्व शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचं प्राणप्रतिष्ठा होते. मग त्यानुसार भगवंत त्यांच्या मोठ्या मनाने स्वतःला त्या अं, ते जो काही भौतिक पदार्थापासून ते विग्रह बनवले असतील त्या विग्रहाचा तो भौतिक राहत नाही, त्यात दिव्यता येते. तर अशा प्रकारे भगवंत आजच्या विग्रहामध्ये आपली सेवा स्वीकारण्यासाठी येतात. आणि दुसरं भगवंतांचं गुण आहे की ते सर्वात महान आहे. जरी कुणाला ब्रह्म याची गती पाहिजे असेल त्यासाठी त्यांना भगवंतांनाच प्रार्थना करतात. कारण भगवंतांच्या कृपेशिवाय या जगात कुणालाच काही मिळू शकत नाही. आणि भगवंत फार दयाळू आहेत. सुहृद सर्व देईना, भगवंत सर्वांची सुहृद आहेत. ती जशी जीवाची इच्छा असते तशी ते पूर्ण करतात. जीवाची इच्छा काय? मला भोगायचंय, मला स्वतंत्रपणे सुख प्राप्त करायचं. मग अशा व्यक्तीला भगवंत या भौतिक जगात पाठवतात आणि भौतिक जगामध्ये त्यासाठी त्याला जे सुख प्राप्त करायचं त्यासाठी त्याला भरपूर व्यवस्था करून देतात. तर हा व्यक्ती भौतिक जगामध्ये इंद्रियतृप्ती करण्यासाठी त्याला त्याचं मन आहे आणि भगवंत त्याच्या मनाविरुद्ध त्याला काही त्याच्यावरती बळजबरी करून त्यांची भक्ती करायला लावतात. तर इतके भगवंत दयाळू आहेत. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि. जो जशा प्रकारे माझ्याकडे येईल तसा मी त्याला त्याची काळजी घेतो. तर भगवंत त्यांचा द्वेष करणाऱ्या लोकांची सुद्धा इतकी चांगली काळजी घेत आहेत. भौतिक जगामध्ये आपण बघतो कितीतरी लोक जे नास्तिक आहेत त्यांना सुद्धा कितीतरी भौतिक सुखाच्या गोष्टी मिळतात. मग भक्तांना वाटतं अरे मी तर भगवंताची भक्ती करतोय, भगवंत सर्व जगाचे मालक आहेत, मला का काही मिळत नाही. तर तर आपल्याला जे मिळते ते आपल्याला कळत नाही आणि ते त्यांना जे मिळते ते सर्व काय आहे? ते भौतिक आहे. ती मिळव भौतिक गोष्टी, त्यांचा त्या गोष्टींचा आध्यात्मिक जीवनाशी काही संबंध नाही. आणि भक्ताकडे काहीही नसो, तो रस्त्यावरचा भिकारी का होईल, पण त्याच्या मनामध्ये जर भगवंतांप्रती प्रेम असेल, भगवंताप्रती शरणागती असेल, तर त्याच्याकडे सर्व काही आहे. त्याच्याकडे भगवंत आहे, त्याला काय कमी? हं? तर जेव्हा सुदामा प्रार्थना करतात, क्वाहम दरिद्र पापीयम का कृष्ण निकेतना, तर ते सुदामा म्हणतात मी किती दरिद्र पापी आहे. आणि कुठे कृष्ण
जे श्रीनिकेतन आहे, जे संपत्तीचे आगार आहेत, अशा भगवानासमोर मी काय, मी दरिद्र. पण सुदामा जरी भौतिकदृष्ट्या दरिद्र असतील, पण आध्यात्मिकदृष्ट्या ते ऐश्वर्यशाली आहेत. त्यांच्याकडे कृष्ण प्रेमाचा खजिना आहे. तर आपण भक्तांना त्यांच्या पैशानुसार बघायला नाही पाहिजे, किंवा त्यांच्या सुंदरतेनुसार नाही बघायला पाहिजे, किंवा त्यांच्या विद्वत्तेनुसार नाही बघायला पाहिजे. पण आपण त्यांना त्यांच्या भक्तीनुसार बघायला पाहिजे. श्रीधर कोलावेचा एकदम गरीब व्यक्ती, त्याच्या अंगावरती धोती सुद्धा ठिगळ्यांनी बांधलेली धोती असायची. पण चैतन्य महाप्रभू जेव्हा चैतन्य महाप्रभूंची महाप्रकाश लीला चालली होती, त्यावेळेस ते श्रीधर श्रीधर म्हणतात. तर एवढा मोठा महान श्रीधर, जे कृष्णाचे भक्त आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, बाकीचे वैष्णवांना सुद्धा त्यांची महानता माहीत नव्हती. तर भगवंतांनी सर्व भक्तांना घेऊन त्यांच्या घरी गेले आणि त्यावेळेस दाखवलं की श्रीधर किती महान आहे. तर आपण जगाची शाबासकी घेण्यात काही अर्थ नाही, पण कृष्णांची शाबासकी मिळू नये, कृष्णाच्या भक्तांची शाबासकी मिळू नये, ते आपलं ऐश्वर. तर भगवंत अशा भक्तांना सदैव मदत करत असतात. वरून जरी दिसत असेल की अरे हा गरीब आहे, याच्याकडे काही नाही, पण त्या भक्ताचं खरं ऐश्वर हे कृष्ण भक्ती आहे. आणि ज्यांना कृष्ण भक्तीचं ऐश्वर कळालेलं आहे, त्यांना भौतिक ऐश्वर्यांची काहीही इच्छा नसते. ते संतुष्ट असतात कृष्ण भक्तीने. आणखी भगवंतांचे एक गुण इथं सांगितलेले आहे की ते संतुष्ट आहेत भगवंत. हं. त्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी शत्रूंचा ते नाश करतात. ते भक्तांच्या रक्षणासाठी गोवर्धनला उचलतात. आणि भगवंत प्रसन्न त्यांच्या भक्तांना करण्यासाठी ते नृत्य करतात. तर असे भगवंत जे आत्मसंतुष्ट आहेत, ते आपल्या भक्तांसाठी काहीही करायला तयार आहेत. तर भगवंत भक्तांच्या भक्तीद्वारे संतुष्ट होऊ शकतो. तर हे भगवंतांचं एक लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण आहे, भगवंतांना पाप शिवू शकतो, पापाचा स्पर्श त्यांना होऊ शकतो. जसं कोणी जर सूर्यासमोर काही अपवित्र वस्तू आणली, तरी सूर्याच्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे त्या वस्तू जरी अशुद्ध असल्या तरी ते शुद्ध होऊन जातात. तर भगवंत असे इतके शुद्ध आहेत की त्यांना अशुद्धता स्पर्शच करू शकतो. आणि भगवंतांच्या स्पर्शाने पापी व्यक्ती सुद्धा शुद्ध होऊ शकते. जसं अहिल्ला, तिला दगडाचं शेप प्राप्त झालं, पण भगवंतांच्या स्पर्शाने परत ती जीवित झाली. आणि भगवंत म्हणतायत की माझे भक्त कशाही अवस्थेत असो, माझी त्यांच्यावरती कृपा झाली तर ते भक्त शुद्ध होतात. जसं वाल्मिकी वगैरे, त्यांनी कितीतरी पाप केलेले भक्ती द्यायच्या, पण जेव्हा त्यांनी हरिकृष्ण महामंत्र शरण घेतलं, भगवंतांनी रामाच्या नावाचं शरण घेतलं, तर लगेच ते शुद्ध झाले आणि एवढे महान ते अं, आचार्य झाले. तर अजामिल सुद्धा, तो वैश्याच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं आयुष्याचं वाटोळ केलं, पण जेव्हा त्यांनी भगवंतांचं नामस्मरण केलं, त्याचे सर्व पाप माफ करून भगवंतांनी त्याला परत आपल्या धामात घेऊन गेले. तर असे भगवंतांचे दिव्य गुण आहेत, जे भक्तांनाच कळू शकतात. अभक्तांना भगवंतांचे गुण कळू शकत नाही. का त्यांना कळू शकत नाहीत?
कारण ते भगवंतांना विस्मरण झालेलं त्यांचं. ते भगवंतांना विसरून गेलेले आणि ते मायेच्या प्रभावाखाली इंद्रियतृप्तीमध्ये स्वतःला इतकं मग्न करून घेतलेले त्यांना भगवंतांची आठवण सुद्धा येत. आणि असे जे भौतिक सुखाच्या मागे धावणारे जे लोक आहेत त्यांना साधू संतांचा संग नसल्यामुळे त्यांना भगवंतांचं ज्ञानच नसतं. आणि काही भोंदू साधू असतात त्यांच्या संगतीला ते जातात. पण त्या साधूला त्यांच्याकडनं फक्त ऐश्वर्य पाहिजे असते. त्यांना भक्त करण्याची त्यांची काही इच्छा नसते. ते फक्त त्याच्याकडनं आर्थिक मदत घेतात. पण त्याचा उद्धार व्हावा असं त्यांच्या काय मनात नसतं. आणि ही जी भौतिकवादी लोक आहेत ते पूर्ण भौतिक सुखाच्या आहारी गेलेले असतात. त्या जिभेचे चोचले करण्यासाठी शरीराचे इंद्रियतृप्तीचे काही जे मागणे आहेत ते पूर्ण पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण आयुष्यभर धडपड करत असतात. त्यांना भगवंतांच्या प्रती काही आसक्ती नसते आणि भगवंताप्रती काही आदर पण नसतो. अशी लोक भगवंतांना समजू शकत नाही. तर भागवतामध्ये म्हणतात राज महाराज मतीर्णे कृष्ण परतो स्तो वा मिथो विपत्तेत गृहात गतानाम अदांत गोपीविशतां तमिस्त्रम पुनः पुनश्चरित चरण. ज्या लोकांना भगवंतांपासून विस्मरण झालेले आहे आणि ते आपलं कुटुंब चालवण्याचं व्रत घेतलेलं आहे तर अशी लोक कुटुंबाच्या मोहामुळे जे नरकांचे खालचे जे मोठे मोठे नरक आहेत त्याच्यात जाऊन ते प्रवेश करतात आणि परत भौतिक जगातून परत ते भगवंतांना विसरून ग्रहव्रत त्याच्यात ते प्रावीण्य असतं त्यांचं. तशा प्रकारे त्यांचं परत जन्म परत मृत्यू असं चक्कर चालू असतं. आणि दुसरं भागवतामध्ये सांगितलेलं सातव्या स्कंदातलं 5व्या अध्यायातलं 31वा श्लोक. तथे विदो स्वार्थ कथम विष्णु दुराशाय बहिरर्थमानिना अंधा यथांधे रूपगीयमान तेपिस्तस्त्रांतु हृदाम निबध्य. जे भगवंतांच्या भक्तीचं महानता विसरून गेलेले आहेत आणि ते जे भौतिक गोष्टी त्याला सर्व काही मानतात अशी लोक अंधकारात पडतात. तर त्यांना कोण समजू शकत. अवजानंती मां मूढा मानुषिंतनमाश्रिता परम भाव अजंतो मम भूत महेश्वर. तर जे मूर्ख लोक आहेत ते मला काय समजतात मी मनुष्याचे शरीर धारण केलेले असं समजतं. मला साधारण मनुष्य समजतात. त्यांना माझा दिव्य भाव माहीत नसतो. परम भाव अजानंत. भगवंतांच्या परम दिव्य भावाला ते अजाणते आहे. तर अशा लोकांची बुद्धी कशी आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात. मोघाशा मोह कर्माणु मोह ज्ञाना विनेतरा राजसी आश्रमचैव प्रकृती मोही निश्चिता. त्यांची बुद्धी अल्प आहे. त्यांचे विचार संकुचित आहेत आणि ते इंद्रिय स्वतः मग्न झाल्यामुळे त्यांचे वागणं हे असुराप्रमाणे असतं. तर अशी लोक भगवंतांना आणि भगवंताच्या दिव्य गुणांना समजू शकत नाहीत. पण भक्त मात्र भगवंतांच्या दिव्यतेला समजतो. आता पुढचा विषय चालू आहे श्लोक क्रमांक 9 ते 11. भगवंतांना जाणण्याचे ज्ञान आणि विद्या आणि अविद्याद्वारे भगवंतांना जाणणे हा त्याचा विषय. श्लोक क्रमांक 9. अंधत्तम प्रविशन्ति ये अविद्या उपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायामर्ता. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील. परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. वाचा. मी वाचू. येस. या मंत्रात
या मंत्रात विद्या आणि अविद्या यांची तुलना केली आहे. अविद्या किंवा अज्ञान निश्चितच धोकादायक आहे, परंतु चुकीचे आणि किंवा दिशाभूल करणारे ज्ञान त्याहून अधिक धोकादायक असते. श्री हिशोबनिषदातील हा मंत्र गतकाळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. आधुनिक संस्कृती लोक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप प्रगत आहेत, पण पण परिणामी लोक पूर्वीपेक्षाही अधिक दुःखी आहेत, कारण जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण अंग अर्थात आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करून भौतिक प्रगतीवर अवास्तव भर दिला जात आहे. विद्येसंबंधी सांगावयाचे तर पहिल्या मंत्रात स्पष्ट सांगितले आहे की भगवंत प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि या सत्याची विस्मृती हेच अज्ञान होय. मनुष्य हे सत्य जितके विसरतो तितका तो अधिक अंधकारात राहतो. या दृष्टीने पाहिले तर शिक्षणाच्या तथाकथित प्रगतीत अग्रेसर होणारी नास्तिक संस्कृती तिच्याहून कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा अधिक धोकादायक आहे. कर्मी, ज्ञानी आणि योगी असे मनुष्यांचे निरनिराळे वर्ग असतात. इंद्रिय भोगाच्या कार्यात मग्न असणाऱ्यांना कर्मी म्हणतात. आधुनिक संस्कृतीत 99.9% लोक औद्योगिकीकरण, आर्थिक प्रगती, समाजसेवा, राजकारण इत्यादी नावाखाली केवळ इंद्रिय भोग करीत आहेत. पहिल्या मंत्रात वर्णन केलेल्या भगवत भावनेचा अपवाद वगळता वरील सर्व कार्य कमी अधिक प्रमाणात इंद्रियांच्या संतुष्टीकरिताच केली जातात. भगवद्गीतेच्या 7.15 श्लोकात भाष्येत इंद्रियभोगी लोक मूढ किंवा गाढव आहेत. गाढव मूर्खपणाचे प्रतीक आहे. ईशोपनिषदाप्रमाणे इंद्रिय सुखाकरिता व्यर्थ धडपड करणारे लोक अविद्येची उपासना करीत असतात आणि शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली जे अशा प्रकारच्या संस्कृतीला मदत करतात ते स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यांपेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती नागाच्या फण्यावरील बहुमूल्य मण्या-इतकीच धोकादायक असते. मणिविभूषित नाग मणी नसलेल्या नागापेक्षा अधिक धोकादायक असतो. हरिभक्ती सुधोदय 3.11.12 या ग्रंथात नास्तिक लोकांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीची तुलना प्रेतावरील रत्नमालांच्या सजावटी बरोबर केली आहे. इतर देशाप्रमाणे भारतातही काही लोक प्रेतयात्रा काढतात. शोकाकुल नातलगांना बरे वाटावे म्हणून अशी यात्रा काढण्याचा प्रघात आहे. अगदी त्याचप्रमाणे आधुनिक संस्कृतीमधील कार्य ही भौतिक जगातील अविरत दुःखे झाकण्याकरता लावलेले एक ठिगळच म्हणावे लागेल. इंद्रिय भोग हाच अशा कार्यामागचा उद्देश असतो. परंतु मन इंद्रियाहून श्रेष्ठ आहे, बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे आणि आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून वास्तविक शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा आत्म्याच्या आध्यात्मिक मूल्यांचा साक्षात्कार हाच असला पाहिजे. ज्या शिक्षणाने या उद्देशाची प्राप्ती होत नाही त्याला अविद्याच म्हटले पाहिजे. अशा अविद्येचा विकास करणे म्हणजे अज्ञानाच्या घोर अंधकारातच जाणे होय. भगवद्गीतेप्रमाणे 2.42 आणि 7.15 मध्ये सांगितल्याप्रमाणे भ्रांत संसारी शिक्षकांना वेद, वाद, रथ आणि मय या परित ज्ञान असे म्हणतात. असे शिक्षक निरीश्वरवादी असुर अर्थात नराधम ही असू शकतात, जे वेद, वाद, रथ असतात. ते वैदिक शास्त्राचे प्रकांड विद्वान असल्याचा आव आणतात, परंतु दुर्दैवाने ते वेदांच्या ध्येयापासून दूर गेलेले असतात. भगवंतांना जाणणे हे वेदांचे ध्येय आहे, असे भगवद्गीतेत 15.15 मध्ये सांगितलेले असूनही हे लोक भगवंतांमध्ये थोडी सुद्धा रुची ठेवत नाहीत. या उलट स्वर्गप्राप्तीसारख्या सकाम कर्मफळांच्या आशेने ते मोहित झालेले असतात. पहिल्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे जाणून जीवनावश्यक वस्तूंचा आपल्याला जितका पुरवठा करण्यात आला आहे तेवढ्यावर समाधान मानले पाहिजे. विस्मरणशील जीवात्म्यात भगवत भावना जागृत करणे हेच सर्व वैदिक शास्त्रांचे ध्येय आहे. मूळ मानव समाजाला याबद्दल ज्ञान मिळावे म्हणून तेच ध्येय वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या विभिन्न शास्त्रात दिलेले आहे. विस्मृतीग्रस्त जीवात्म्याचे भगवंतांबरोबरचे हरवलेले नाते पुनर्जागृत करणे हे वेदांचे उद्दिष्ट आहे. अशा रीतीने मनुष्याला भगवतधाम प्राप्त करून देणे हा सर्व धर्मांचा अंतिम उद्देश आहे. परंतु वेदवाद लोक भगवंतांशी असणाऱ्या विस्मृत नात्याची पुनर्स्थापना करण्याचे सोडून इंद्रिय सुखासाठी स्वर्गप्राप्तीसारख्या दुय्यम आणि क्षुल्लक बाबींनाच वेदांचे अंतिम लक्ष्य समजतात. ही इंद्रिय तृप्तीची वासनाच मुळी लोकांच्या भौतिक बंधनाचे प्राथमिक कारण आहे. असे लोक वेदांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. सामान्य लोकांकरता वेदांवरील विश्वसनीय अशी स्पष्टीकरणे असणाऱ्या पुराणांची सुद्धा हे लोक कधी कधी निंदा करतात. वेद, वाद, रथ लोक महान आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा
करून वेदांवर स्वतःची स्पष्टीकरणे देतात. तसेच त्यांच्यापैकी एखाद्या कपटी मनुष्याला निवडून वैदिक ज्ञानाचा अग्रगण्य प्रचारक म्हणून त्याची जाहिरात करतात. विद्यायाम रतः असे अगदी योग्य शब्द वापरून या मंत्रात अशा लोकांची कडक निंदा करण्यात आली आहे. वेद हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान असल्यामुळे विद्यायाम म्हणजे वेदांचे अध्ययन आणि रतः म्हणजे व्यस्त. विद्यायाम रतः म्हणजे वेदाध्ययनात व्यस्त राहणारे. वेदांच्या तथाकथित अनुयायांची या ठिकाणी निंदा करण्यात आली आहे, कारण आचार्यांची अवज्ञा केल्यामुळे त्यांना वेदांच्या वास्तविक ध्येयाचे ज्ञानच नसते. वेदवादरत लोक स्वतःच्या हेतुपुष्ट्यर्थ वेदांच्या प्रत्येक शब्दांचे अर्थ शोधत असतात. मात्र वैदिक शास्त्रे म्हणजे एक असामान्य ग्रंथसंच आहे आणि तो समजावण्याकरता गुरु-शिष्य परंपरा आवश्यक असते, हे त्यांना माहीत नसते. वेदांचा दिव्य संदेश समजावण्यासाठी आपण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेलेच पाहिजे, अशी मुंडकोपनिषदाची 1.2.12 आज्ञा आहे. परंतु या वेदवादरत लोकांचे स्वयंघोषित आचार्य असतात. या आचार्यांना दिव्य गुरु-शिष्य परंपरेशी काहीच संबंध नसतो. अशा रीतीने वेदांचा विपरीत अर्थ लावल्यामुळे ते घोर अज्ञानाच्या दिशेने अग्रेसर होत असतात. वस्तुतः ज्यांना वेदांचे अजिबात ज्ञात नाही, अशा लोकांपेक्षा हे वेदवादरत लोक अधिक घोर अंधकारात पडतात. मयया प्रहित ज्ञान श्रेणीतील लोक म्हणजेच स्वनिर्मित भगवान. त्यांना वाटते की आपण स्वतः भगवंत असून अन्य कोणत्याही भगवंतांचे पूजन करण्याची गरज नाही. एखादा मनुष्य श्रीमंत असला तरी त्याची पूजा करण्यास ते होकार देतील, परंतु भगवंतांची पूजा कधीही करणार नाहीत. स्वतःचा मूर्खपणा ओळखण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांना भगवंत आपल्याच मायाशक्तीच्या बंधनात कसे काय पडू शकतील हे समजत नाही. भगवंत जर स्वतः मायेच्या बंधनात असतील तर मायाशक्ती त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान ठरली असती. हे लोक असेही म्हणतात की भगवंत सर्व शक्तिमान आहेत, तेव्हा सर्व शक्तिमान भगवंत मायेच्या प्रभावाखाली येण्याची शक्यताच नाही, हा विचार ते करीत नाहीत. असे स्वनिर्मित भगवान वरील प्रश्नांची कधीच स्पष्ट उत्तरे देऊ शकत नाहीत. आपण भगवान झालो आहोत यावरच ते संतुष्ट असतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. तर या श्लोकामध्ये विद्या आणि अविद्या याचं वर्गीकरण झालेलं आहे. तर जे भगवंतांना ज्यांना ज्ञान नाहीये त्यांची गती, आणि ज्यांना सर्व शास्त्र माहीत आहेत पण त्यांनी भगवंतांना साधारण समजतात, अशी लोक या दोघांनाही नरकवासनास प्राप्त होते. तर मग अविद्या म्हणजे ज्याला ज्ञान नाही, तो तर भगवंतांना जाणत नाही. जो भगवंतांना चुकीच्या पद्धतीने जाणतो त्याला मात्र जास्त शिक्षा होते. जसं चोर आहे, तो चोरी करतो त्याला शिक्षा होते. पण जर पोलीस आहे, त्याने जर चोरी केली तर त्याला जास्त शिक्षा होते. किंवा जो आर्मीमध्ये आहे त्याने जर चोरी केली तर त्याला साध्या नागरिकापेक्षा जास्त शिक्षा होती, कारण ते देशाचे रक्षक आहे. त्यांनी जर चूक केली तर त्यांना साधारण शिक्षा होत नाही, त्यासाठी वेगळं न्यायालय असतं. तर अशा प्रकारे जे स्वतःला विद्वान समजतायत, जे शास्त्राचे स्वतःला विद्वान पंडित समजतायत आणि त्यांना शास्त्र जर कळत नसेल आणि शास्त्राचं चुकीचं जर ते अर्थ लावत असतील तर त्यांना शिक्षा जास्त होईल एका अज्ञानी व्यक्तीपेक्षा. या श्लोकामध्ये अविद्यापेक्षा विद्या ही किती भयंकर आहे त्याच्याबद्दल सांगितले. तर अविद्या आहे भगवंतांना विसरणे, विद्या आहे भगवंतांना जाणणे. ज्या विद्येमध्ये भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे
पण भगवंतांना पूर्णतः न जाणता त्यांच्या अंगकांतीला ब्रह्मन जे तेज आहे त्यालाच भगवान समजणे आणि स्वतःला सुद्धा अं, तोच भगवान मी आहे असं समजणे, अशा विद्वानांना इतर त्यांची निंदा केलेली आहे. तर अविद्यामधले लोकांचे उदाहरण कोणते आहेत? तर जे भौतिक शास्त्रज्ञ आहेत, भौतिकवादी लोक आहेत, जे भगवंतांना मानत नाहीत आणि स्वतःच ते काहीतरी स्वतःचा शोध लावून ते स्वतः सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. तर हे अविद्याच्या अविद्याचे उदाहरण आहेत. तर अविद्याचे प्रकार कुठले आहेत? अविद्यामध्ये असणाऱ्या लोकांचे प्रकार कुठले आहेत? तर सर्व पहिले आहेत मूर्ख लोक, त्यांना इंद्रिय तृप्तीशिवाय दुसरं काही दिसत नाही. ते गाढवासारखं कष्ट करत असतात आणि त्यांचं ते जे विद्येमध्ये प्रवीण असतात, भौतिक शिक्षण हे अविद्या आहे, पण त्यामध्ये जर ते प्रवीण असतील तर त्यांची जी प्रवीणता आहे ते सापाच्या डोक्यावरती असलेल्या मणीसारखं आहे. विद्वान आहे त्यांची विद्वत्ता एका हिऱ्यासारखी, पण त्या हिऱ्याच्या खाली कोण आहे? साप आहे. तर त्यांच्याकडे बुद्धी भयंकर आहे, ते काही करू शकतात, पण त्यांचं अज्ञान असल्या कारणाने ते लोकांचं भलं करत नाही. जसं आदिवासी व्यक्ती असेल, तो जर युद्धाला जाईल तर काय करून जाईल तो? जास्त एक बाण मारेल किंवा एक चाकूने एकाचं पोट फाडेल. तर त्याच्याकडे ज्ञान नाही, तो अज्ञानी आहे. पण तो समाजावरचा किती नुकसान करू शकतो? काही जास्त करू शकतो. पण एखादा व्यक्ती विद्वान आहे, मोठं शास्त्रज्ञ आहे, त्याच्याकडे बुद्धी एकदम छान बुद्धी, म्हणजे हिऱ्यासारखी बुद्धी आहे. पण त्या बुद्धीचा उपयोग तो काय करतो? अणुबॉम्ब बनवण्यासाठी. असा बॉम्ब बनवतो एक टाकलं तर करोडो लोक मरून जाते. मग असली विद्या त्या आदिवासी मनुष्यापेक्षा जास्त भयंकर आहे. तर हे जे भौतिक विद्वान आहेत ते भौतिक अज्ञानी लोकांपेक्षा जास्त समाजाला गंभीर स्थितीत टाकतात. आणि दुसरा उदाहरण दिलेले, एका मेलेल्या शरीराला कितीही सजवले त्याचा काही उपयोग नाही. त्या प्रकारे ज्या समाजामधनं भक्ती गेलेली आहे, ज्या समाजामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम नाही, भक्ती नाही, तो समाज पूर्ण मृत आहे. आणि त्या समाजामध्ये कितीही भौतिक ऐश्वर्य असो, ते विमानात प्रवास करतात किंवा त्यांच्याकडे मोठे मोठे चांगल्या चांगल्या गाड्या आहेत किंवा चांगले रेल्वे सिस्टीम आहे, चांगले पाण्याचं सिस्टीम चांगलं आहे, कचऱ्याचं सिस्टीम चांगलं आहे, पण तिथं भक्ती नसेल तर ते काय आहे? एका मेलेल्या शरीराला सजवण्यासारखं. तर भक्तांचा प्राण आहे भगवंतांची भक्ती. हम्म. जीवेर स्वरूप आहे कृष्ण मिथिदास, हे जर त्याला कळत नसेल, तो एखाद्या मेलेल्या व्यक्तीसारखे, मेलेल्या व्यक्तीला किती सजवा त्याचा काही उपयोग होत नाही. अशा प्रकारे हा जो समाज आहे ज्यामध्ये कृष्ण महानुभावित नाही, तो मृत समाज आहे आणि त्याच्यात कितीही भौतिक कितीही प्रगती करू त्याचा काही लाभ होणार नाही. आता दुसरी कॅटेगरी, वेदवाद रथा, म्हणजे ही लोक फक्त त्यांच्याकडे बुद्धी असल्या कारणाने ते वेदांचं आकलन करतात, वेदाचं अध्ययन करतात, संस्कृत शिकतात, वेदाचं अध्ययन करतात आणि ते षडसंदर्भ किंवा कुठलेही जे वैदिक साहित्य आहे त्याचं ते अभ्यास करतात. चाय पिताना अभ्यास करतात, सिगरेट पिताना अभ्यास करतात, असं त्यांचं शिक्षण असतं. ते फक्त त्यांचं बुद्धी काम करते आणि ते सगळे पाठ करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. तर असं ज्यांचं विद्वत्ता आहे, त्यांना कुठलाही श्लोक विचारत त्यांना 700 श्लोक भगवद्गीतेचे माहित असतात, पण एक श्लोक सुद्धा ते जगत नाहीत. तर अशा लोकांना वेदवाद रथ म्हटलेले. आणि तिसरी जे कॅटेगरी आहे ते आहे माया पृथक ज्ञान.
म्हणजे ज्या लोकांचं ज्ञान मायेद्वारे हरून घेतलं, तर ही लोक नास्तिक असतात, किंवा ही लोक धर्मद्वेषी असतात, जे स्वतःला भगवंत समजून भोळ्या बाबड्या लोकांना ते फसवतात, ते स्वतःला भगवान म्हणून घोषित करतात. तर अशा प्रकारची ही लोक भगवंत मायेत आहेत असं ते मानतात. तर ह्यांची बुद्धी मायेद्वारे झाकलेली आहे, त्यामुळे त्यांना भगवंतांचं खरं ऐश्वर्य, खरं रूप त्यांना दिसत नाही. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे ही अविद्येचे उपासक आहेत. आणि त्यांचं शास्त्र जे वाचन आहे, ते कसं आहे? यामिमां पुष्पितां वाच प्रवर्तन्त विपक्षिता वेदवादरता पार्थ नान्यस्थितिपातिना कामात्मनं स्वर्गपरा जन्मकर्म फलाप्रदां क्रिया विशेष भोला भोग ऐश्वर्यं गती प्रति. तर ह्या लोकांची बुद्धी संकुचित आहे. त्यांना शास्त्रामधले फक्त जे भोग करणारे विषय त्याच्यावरती त्यांचं ध्यान असतं, आणि ते परत परत या भौतिक जगात जन्म घेण्यासाठी तयार असतात. तर अशा लोकांना वेदवाद प्रथा म्हटले. ते फक्त भौतिक दृष्टीने वेदांना बघून त्यात प्रावीण्य प्राप्त करतात. त्यांना शास्त्राचं खरं मर्म त्यांना कळालेलं नसतं. तर एखादा व्यक्ती झोपलेला असेल त्याला आपण उठवू शकतो, पण एखाद्या व्यक्तीने झोपेचं सोंग घेतलं तर त्याला आपण उठवू शकत नाही. तर अज्ञानी व्यक्तीला आपण भगवत भक्तीचं ज्ञान देऊन त्यांना आपण भगवंतांचं भक्त करू शकतो. पण ही असे जे वेदवाद आहेत, ज्यांना वेदाचं अध्ययन केलेलं आहे आणि त्यांना त्याचा अहंकार झालेला आहे, अशा लोकांना भगवंतांचं भक्त बनवणं फार अवघड आहे, कारण त्यांना वाटतं की त्यांना सर्व काही येतं. पण ते गुरु शिष्य परंपरेत नसल्या कारणाने, त्यांच्यावरती भगवत कृपा नसल्या कारणाने ते स्वतःला स्वघोषित धर्मपरायण समजतात, पण ते सर्व काही त्यांच्या मनानुसार. हं. जर भगवंतांना शरणागती नसेल तर कितीही व्यक्ती विद्वान असो, तो जगाचं कल्याण करू शकत नाही. आणि ते चुकीच्या निर्णयाला शास्त्राने घेऊन जाते. मग ते शास्त्रामध्ये भगवंत नाही आहेत, किंवा भगवंत निराकार आहेत, भगवंत मायेमध्ये आहेत, असले त्यांचे त्यांचा सार असं त्यांना प्राप्त होतं. तर अशा लोकांना भगवंतांची भक्ती कळत नाही, आणि ही लोक जे अविद्येत आहेत त्यांच्यापेक्षा जास्त समाजाला घातक आहेत. तर हे वेदवाद रथांचं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये येतं. जेव्हा कृष्ण आणि बलरामांना भूक लागलेली, हं, आणि त्यावेळेस तिथं ते ब्राह्मण विष्णूंचा यज्ञ करत होते. तर भगवंत त्यांना म्हणतात आपल्या ग्वालपालांना, जा तुम्ही त्या ब्राह्मणाकडे, ते भगवंतांचं विष्णूसाठी यज्ञ करताय, तुम्ही जाऊन त्यांनी जे भोग बनवले ते द्यायला सांगा. तर जेव्हा हे ग्वालबाल त्या पंडिताकडे जातात, वैदिक ब्राह्मणाकडे, याज्ञिक ब्राह्मणाकडे, तर ते त्यांना म्हणतात की भगवंत कृष्णाला आणि बलरामांना भूक लागलेली आहे, कृपा करून त्यांना खायला काहीतरी द्या. तर ते ब्राह्मण त्यांना पिटाळून लावतात. ते म्हणतात, अरे आमचं यज्ञ झालं नाही, आहुती झाली, तू कशाला मागेल? तर त्यांना वेदांचं एवढं गहन अध्ययन करून सुद्धा, वेदेश अहम वेद्यो, भगवंत हे वेदांचे सार आहेत, याचा त्यांना मागमूस सुद्धा नाही. मग भगवंत त्यांना म्हणतात आपल्या कॉलपाना, ठीक आहे, त्यांच्याकडे तुम्ही हताश नका होऊ, तुम्ही त्यांच्या पत्नीकडे जा, त्यांच्या ब्राह्मण पत्नीकडे जा, आणि त्यांना सांगा की भगवंत कृष्णाला भूक लागली. तर जेव्हा ग्वालबाल त्या तिथल्या ब्राह्मणी स्त्रियाकडे जातात आणि त्यांना सांगतात की भगवंतांना भूक लागली, तर ब्राह्मणी स्त्रिया कुणाचाही विचार करत नाही. ते यज्ञामध्ये आहुती गेली नाही गेली काहीही विचार करत नाहीत. ते सर्व भोग घेऊन भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना अर्पण करतात. तर भौतिकदृष्ट्या बघायला गेलं तर ह्या ब्राह्मण स्त्रिया शिकलेल्या नाहीत, त्यांना विद्या नाही त्यांच्याकडे, अविद्येत. पण त्यांना भगवंतांची भक्ती कशी करावी हे माहिती आहे. तर वरखणी जरी ते अविद्या वाटत असेल, पण त्यांना
सर्व ज्ञान आहे, भक्तीचं ज्ञान आहे. त्याच्यापेक्षा काय पाहिजे लोक भक्तांना. आणि त्या ब्राह्मणांना एवढे वेदाचे ते उच्चारण करतात परफेक्टली, तूप वगैरे सगळं टाकतायत अग्नीमध्ये. पण त्यांना भगवंतांनी जेव्हा स्वतःहून त्यांना मागितलेले, ज्या यज्ञासाठी, ज्या विष्णूसाठी ते करतायत हे सगळं, ते विष्णू स्वतःच त्यांना मागतायत. तर त्यांना द्यायचं सोडून ते त्यांना न देता या तुपात त्या यज्ञात आहुतीमध्ये तूप टाकतात. तर असलं विद्या हे घातक आहे. तर विद्या शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली शिकली पाहिजे. हम्म. तर समजा एखादा मुलगा त्याला डॉक्टर बनायचे, तो गेला नाही कॉलेजमध्ये, त्याने घरीच भरपूर पुस्तकं आणली, सगळे वाचून काढली, आणि त्याने स्वतःच दुकान पण टाकली, त्यावेळेला स्वाध्यायाने झाले डॉक्टर. तर कोणी जाईल का त्याच्याकडे चेक करायला किंवा त्याच्याकडे ऑपरेशन करायला? कोणी जाईल? कोणी जाणार नाही. जो मूर्ख असेल तोच जाईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान जर कोणाला घ्यायचं असेल, तर फक्त विद्यालयात चांगल्या प्रकारची डिग्री प्राप्त झाली, त्यांना PhD भेटली, पण ते भगवत भक्त आहेत का, हा मूळचा प्रश्न आपण बघायला पाहिजे. नुसतं त्यांना संस्कृत येतं आणि त्यांना शास्त्राचा अर्थ झालाय आणि त्यांना त्यात विद्याचं त्यांना स्नातक झाली किंवा त्यांना PhD वगैरे भेटली, ते काही उपयोगाचं नाही आहे. जर भक्तिभाव नसेल तर त्या गोष्टी काही उपयोगाच्या नाही. जसं भक्तिसिद्धानंद ठाकूर इतके हुशार होते, त्यांचं काही लिहिलेलं त्यांचा लेख वाचायला डिक्शनरी घेऊन बसावं लागायचं लोकांना, एवढी त्यांची इंग्लिश त्या काळची एवढी महान होती. पण असे विद्वान भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत ठाकूर त्यांच्या गुरु महाराजांना स्वीकार करतात. कोण ते? गौरक्षितदास महाराज. आणि ते तर अनाडीच होते, त्यांना लिहिता वाचता पण येत नव्हतं. तर एवढ्या विद्वान व्यक्तींचे गुरु असे भौतिकदृष्ट्या अडाणी वाटतायत. तर ते भौतिकदृष्ट्या अडाणी असतील, पण आध्यात्मिकदृष्ट्या ते पूर्ण त्यांना परिपूर्णता भेटलेली. हम्म. तर ते बघायला आपल्याला आपल्या हृदयात भक्ती असली पाहिजे. जर आपल्या हृदयात भक्ती नसेल तर आपण चांगला गाणारा किंवा चांगलं दिसणारा किंवा चांगलं बोलणारा किंवा त्याला जास्त शास्त्र माहिती आहे अशा लोकांच्या मागे आपण पळून जाऊ, शुद्ध भक्तांना सोडून. तर खरं तर आपल्याला भक्तांना बघायचं असेल आणि भगवंतांची सृष्टी बघायची असेल किंवा आपण कशी भगवंतांची भक्ती करायला पाहिजे, ते जर शिकायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक गुरूंकडे शरणागत व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय या अविद्या विद्या दोन्हीही आपलं काही भलं करू शकत नाही. तर जी विद्या विद्या विनयेन संपन्न गुरूंच्या तद्विधी प्रणिपातेन गुरूंना प्रणिपात करून उपदेशन ते ज्ञान, त्यांच्याकडनं उपदेश घेऊन त्यांची सेवा करून जे ज्ञान प्राप्त होतं ते आपल्या कल्याणासाठी असतं. दहावा श्लोक. अन्यदेवाहुविद्यायान् अज्ञा अन्यदाहुरविद्यया इति सुश्रमधीराणां येन स्तुतविचक्षरे. विद्वज्जनांनी सांगितले की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो, विद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. वाचा. प्रभूजी वाचू का मी? वाचा. विद्वज्जनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. तात्पर्य: भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 13.8 ते 12 सांगितल्याप्रमाणे निम्नलिखित मार्गाने विद्येचा विकास करावा. 1. पूर्ण सज्जन वृत्तीने दुसऱ्यांचा योग्य आदर ठेवला पाहिजे. 2. केवळ प्रसिद्धी आणि नावासाठी स्वतःला धार्मिक म्हणू नये. 3. काया वाचा आणि मन यांच्या कृतीने इतरांच्या दुःखाचे कारण बनू नये. 4. इतरांच्या चेतावणीला न जुमानता आपण सहिष्णुता दाखवण्यास शिकले पाहिजे.
5. दुसऱ्याबरोबर वागताना दुटप्पीपणा करता कामा नये. 6. आपल्याला क्रमशः साक्षात्कारापर्यंत नेऊ शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूचा शोध केला पाहिजे. अशा गुरूला शरण जाऊन त्यांची सेवा करून त्यांना सुसंगत प्रश्न विचारले पाहिजेत. 7. आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पोहोचण्याकरता शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. 8. शास्त्राचे सिद्धांत दृढतेने समजून घेतले पाहिजेत. 9. आत्मसाक्षात्काराकरता बाधक असणाऱ्या सवयींचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. 10. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक वस्तूंपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह करू नये. 11. भौतिक शरीराबरोबर मिथ्यत्वाने दातात्म्य ठेवू नये. तसेच शरीरासंबंधी वस्तूंबरोबर ममत्व असू नये. 12. आपण ध्यानात ठेवले पाहिजे की जोपर्यंत हे भौतिक शरीर आहे तोपर्यंत जन्म, मृत्यू, वृद्धावस्था आणि रोग या दुःखांना सामोरे गेलेच पाहिजे. शरीराच्या क्लेशांपासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात काहीच लाभ नाही. म्हणून आपले आध्यात्मिक स्वरूप पुन्हा प्राप्त होईल असे साधन शोधून काढणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. 13. आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवनाच्या गरजांपेक्षा जास्त वस्तूंची आसक्ती ठेवू नये. 14. पत्नी, मुले व घरावर शास्त्रोक्त आज्ञेपेक्षा अधिक आसक्ती ठेवू नये. 15. इष्ट किंवा अनिष्ट गोष्टींनी सुखी किंवा दुःखी होऊ नये, कारण या भावना केवळ मनोनिर्मित आहेत. 16. भगवान श्रीकृष्णांचा अनन्य भक्त होऊन एकाग्र चित्ताने त्यांची सेवा करावी. 17. आध्यात्मिक प्रगतीसाठी शांत आणि प्रसन्न वातावरण असलेल्या निर्जन ठिकाणी राहण्याबद्दल अभिरुची निर्माण करावी. गर्दीच्या वस्तीत जेथे अभक्त जमतात अशी ठिकाणे टाळावी. 18. शास्त्रज्ञ किंवा तत्वज्ञानी होऊन आध्यात्मिक ज्ञानात संशोधन करावे. असे करताना लक्षात ठेवावे की आध्यात्मिक ज्ञान शाश्वत आहे, तर भौतिक ज्ञान शरीराच्या मृत्यूबरोबर समाप्त होते. वरील 18 मुद्दे मिळून खरे ज्ञान विकसित करण्याची एक क्रमिक विधी तयार होते. हे मुद्दे सोडले तर बाकी सर्व पद्धती अविद्येत जमा होतात. श्रील भक्तिविनोद ठाकूर या महान आचार्यांनी म्हटले आहे की सर्व प्रकारची भौतिक विद्या निव्वळ मायेचे वैभव आहे व असे ज्ञान संपादन करणारा मनुष्य गाढवापेक्षा अधिक श्रेष्ठ नाही. हा सिद्धांत आपल्याला श्री ईशोपनिषदात सापडतो. भौतिक ज्ञानाचा विकास करून आधुनिक मनुष्य केवळ गाढव बनत चाललेला आहे. काही भौतिकवादी राजकीय नेते अध्यात्माचे सोंग आणून सध्याच्या संस्कृतीला आसुरी म्हणतात, परंतु दुर्दैवाने भगवद्गीतेत दिलेल्या खऱ्या ज्ञान संपादनाच्या मार्गाची ते उपेक्षा करतात. अशा प्रकारे ते या आसुरी परिस्थितीत सुधारणा आणू शकत नाहीत. हल्लीच्या वातावरणात एक मूल सुद्धा स्वतःला आत्मनिर्भर समजते आणि वडीलधाऱ्यांचा थोडा सुद्धा आदर ठेवीत नाही. आपल्या विश्वविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या शिक्षणामुळे संपूर्ण जगातील मुले वडीलधाऱ्या लोकांकरता एक डोकेदुखी होऊन बसली आहेत. श्री ईशोपनिषद इशारा देते की अविद्येची संस्कृती ज्ञानापेक्षा वेगळी आहे. असे म्हणण्यास हरकत नाही की विश्वविद्यालये केवळ अविद्येची केंद्रे झाली आहेत व परिणामस्वरूप दुसऱ्या राष्ट्रांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शास्त्रज्ञ विनाशकारी अस्त्रांचा शोध लावण्यात व्यस्त आहेत. आजकाल विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्याच्या नियमांचे शिक्षण दिले जात नाही व तसेच त्यांचा शास्त्रीय आदेशांवर विश्वास देखील नसतो. धर्माचे शिक्षण केवळ नाव व प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे, व्यवहारात आणण्यासाठी नव्हे. अशा प्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक क्षेत्रात सुद्धा शत्रुत्व आढळते. सामान्य लोकांना देण्यात येणाऱ्या अविद्येच्या शिक्षणामुळे जगाच्या विविध भागात राष्ट्रवादाला ऊत आला आहे. कोणी असा विचारच करीत नाही की पृथ्वी ही असीमित अंतराळात तरंगणाऱ्या अनेक गोळ्यांप्रमाणे एक जड पदार्थाचा गोळा आहे व अंतराळाच्या विस्ताराच्या तुलनेने हे गोळे हवेतील धुलीकणासारखेच आहेत. स्वतः भगवंतांनी
हे परिपूर्ण गोळे निर्माण केल्यामुळे ते अंतराळात तरंगण्याची पूर्ण व्यवस्थाही त्यांनीच केली आहे. आमच्या अंतराळयानाच्या चालकांना त्यांच्या यशाचा गर्व वाटत असेल, परंतु ज्यांना आपण ग्रह समजतो त्या विशाल आणि अजस्र ज्ञानाच्या परमचालकाचा ते विचारही करीत नाहीत. आकाशात अगणित सूर्य आणि अगणित ग्रहलोकही आहेत. परमेश्वराचे सूक्ष्म अंश या नात्याने आपण सर्व क्षुद्रजीव या अनंत ग्रहावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच आपण सतत जन्म आणि मृत्यूचा अनुभव घेतो व प्रत्येक जन्मामध्ये वृद्धावस्था व आजार येऊन आपल्याला वैफल्य येते. मनुष्याचे आयुष्यमान 100 वर्षापर्यंत ठरलेले असले तरी ते हळूहळू 20 किंवा 30 वर्षापर्यंत घटत चाललेले आहे आणि अविद्येच्या संस्कृतीची कमाल म्हणजे त्या अल्पशा काळात चांगल्या प्रकारे इंद्रियसुख भोगण्याकरता मूर्ख लोकांनी या ठिकाणी स्वतःची राज्ये निर्माण केली आहेत. असे मूर्ख लोक वेगवेगळ्या योजना आखून देशांच्या सीमा जास्तीत जास्त निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे प्रत्येक देश दुसऱ्या देशाकरता चिंतेचा विषय बनला आहे. देशाची 50% अधिक शक्ती संरक्षणावर खर्च होऊन वाया जाते. विद्येची कोणीही जोपासना करीत नाही व तरी देखील लोकांना भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानात प्रगती केल्याचा गर्व आहे. श्री ईशोपनिषद या दोषपूर्ण शिक्षण पद्धतीच्या बाबतीत आपल्याला सावधान करते आणि भगवद्गीतेच्या खऱ्या ज्ञानाच्या विकासासंबंधी उपदेश देते. या मंत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की विद्या एका धीर पुरुषाकडून घेतली पाहिजे. भौतिक मोहाने जो विचलित होत नाही त्याला धीर म्हणतात. पूर्ण आध्यात्मिक साक्षात्कार झाल्याशिवाय कोणालाही धीर होता येत नाही. हा साक्षात्कार झाल्यावर धीर कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही किंवा कोणत्याही वस्तूबद्दल शोक करीत नाही. भौतिक संसर्गाच्या योगायोगाने जे भौतिक शरीर व मन प्राप्त केले आहे ते सर्व परके आहे आणि या परक्या वस्तूंचा जेवढा चांगला उपयोग होईल तेवढा तो करून घेतो. दिव्य अस्तित्व असणाऱ्या जीवात्म्याने भौतिक शरीर आणि मन स्वीकारून मोठी चूक केली आहे. जीवात्म्याची दिव्य वैकुंठ लोकात खरी कार्ये असतात, परंतु हे भौतिक जगत तर मृत आहे. सजीव आध्यात्मिक स्फुल्लिंग मृत पदार्थाच्या गोळ्यात वास करतात, तेव्हा हे गोळे सजीव भासतात व हे मृत जगत जिवंत वाटते. प्रत्यक्षात भगवंताचे अंश असलेले जीवात्मेच हे जग चालवित असतात. श्रेष्ठ अधिकारवंताकडून श्रवण करून हे सत्य जाणणाऱ्या लोकांना धीर म्हणतात. धीर पुरुषांना नियमांचे पालन करून या ज्ञानाचा साक्षात्कार होतो. नियमांच्या पालनासाठी एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूची शरणागती स्वीकारली पाहिजे. गुरुकडून शिष्याला दिव्य संदेश व नियम समजत असतात. हे ज्ञान अविद्येच्या शिक्षणाप्रमाणे दोषपूर्ण धोकादायक रीतीने येत नसते. भगवंताच्या संदेशांना प्रामाणिक गुरुकडून सविनीय ऐकूनच आपण धीर पुरुष होऊ शकतो. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णांकडून नम्रतेने श्रवण केल्यामुळेच अर्जुन धीर बनला. उत्तम शिष्य हा अर्जुनाप्रमाणे असला पाहिजे आणि गुरु हे भगवंताप्रमाणे असले पाहिजेत. धीरांकडून विद्या संपादन करण्याची हीच विधी आहे. एका अधीर ज्याने धीर होण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले नाही असा योग्य नेता होऊ शकत नाही. आधुनिक राजकारणी धीर असल्याचा बहाणा करतात, परंतु खरे पाहता ते अधीर आहेत व आपण त्यांच्याकडून खऱ्या ज्ञानाची अपेक्षा करू शकत नाही. त्यांचे लक्ष केवळ त्यांच्या मानधनावर असते, तेव्हा ते लोकांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कसे काय नेऊ शकतील? म्हणून खरी विद्या प्राप्त करण्यासाठी आपण धीर पुरुषाकडून नम्र भावाने श्रवण केले पाहिजे. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. तर या श्लोकामध्ये विद्या आणि अविद्येचं फळ ते काय होतं त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे.
तर खरं ज्ञान म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. कारण भगवंतांचे भक्त हे धीर असतात. त्यांना आपलं कल्याण करण्याचं इच्छा असते. या विरुद्ध जे भौतिक जीवनामध्ये व्यस्त असलेली लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जे काही प्राप्त करू ते सगळं अविद्येचंच आगार असणार आहे. त्यात आपलं काही भलं होण्यासारखं नाहीये. कारण त्यांचंच भलं होणार नाही तर आपलं काय भलं होणार आहे त्यांच्या मागे जाऊन. तर आपल्याला जर खरं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी पहिलं विद्या काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आणि ती विद्या कशा प्रकारे आपण आपल्या जीवनात आणली पाहिजे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि अविद्या काय ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. त्या अविद्येचे लक्षण काय, त्याचे उदाहरण काय, आणि अविद्यामध्ये पारंगत होऊन काय प्राप्त होणार आहे. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर गीतेमधले 13व्या अध्यायातले 8 ते 12 हे श्लोक आहेत. या श्लोकामध्ये भगवंतांनी 18 विषयवस्तू ठेवलेल्या आहेत. अमानित्वम, अदंभत्वम, अहिंसा, शांतिमार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्य, आत्मनि विनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम, मन अहंकारेव च, जन्म मृत्यु जरा व्याधि दुःखदोषान् दर्शन, आसक्तिर्नभिष्वङ्ग पुत्रदार गृहादिषु, नित्यं च समचित्तत्वम्, अमिष्टनिष्टापत्तिषु, मयि च अनन्ययोगेन भक्तिर्व्यभिचारिणी, विविक्तदेशसेवित्वम्, अतिजन संसदि, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम्, तत्वज्ञानार्थ दर्शन, एतज्ज्ञानमितीं प्रोक्ताम्, अज्ञान यततो अन्यथा. तर भगवंत म्हणतायत की या 18 ज्या गोष्टी आहेत त्यालाच ज्ञान म्हटलेले आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अज्ञान आहे. तर ह्या ज्या 18 गोष्टी आहेत जे इथं प्रभुपादांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर सर्वप्रथम ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्याचं लक्षण काय? ती व्यक्ती अहंकारी होत नाही. ज्या व्यक्तीकडे खरं ज्ञान आहे ती व्यक्ती अहंकारी होत नाही. त्याच्यामध्ये अहंकार नसतो. विद्या विनयेन संपन्न. तर विद्या ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती आपोआप विनय असतो त्या व्यक्ती. तर हा एक झालेला आहे. दुसरा, फक्त प्रसिद्धीसाठी मी धार्मिक आहे असा तो व्यक्ती आणत नाही. आणि तो शब्दाने, शरीराने किंवा मनाने दुसऱ्याला कुणालाही दुःख देत नाही. आणि तो सर्व सहन करायला तयार असतो. आणि दुसऱ्यांबरोबर वागताना तो कपटी भाव ठेवत नाही. आणि तो व्यक्ती एका आध्यात्मिक गुरूंना शरण जातो. आणि शास्त्रामध्ये जे नियम दिलेले आहेत त्याचं तो पालन करतो. आणि शास्त्रामधले सिद्धांत तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या गोष्टी त्याच्या आत्मसाक्षात्काराला बाधक आहेत त्यांच्यापासून तो दूर राहतो किंवा त्यांचा त्याग करतो. आणि फक्त शरीरात जेवढं लागेल तेवढंच तो खातो, बाकी गोष्टी जमा करत नाही. तर तो शरीराशी तादात्म्य नाही ठेवत आणि शरीराशी असलेल्या वस्तू बरोबर ममता पण भाव ठेवत नाहीत. आणि त्या व्यक्तीला जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या ज्या आपल्या जीवनाच्या घटना आहेत त्यापासनं तो तोडगा काढण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो. आणि ज्या व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करायची तो अत्याहार करत, तो जास्त साठवत नाही.
आणि तो घरातल्या लोकांवरती जास्त शास्त्रांच्या आज्ञेपेक्षा जास्त आसक्ती ठेवत नाही. आणि त्याची इच्छा भगवंतांना प्रसन्न करण्याची असल्या कारणाने त्याच्याबरोबर काय जरी झालं तरी त्याच्यावर काय झालं त्याचं काही त्याला दुःख होत नाही. आणि तो भगवंतांची अनन्य भावाने भक्ती करतो. आणि भक्तीला साजेसं असणाऱ्या वातावरणामध्ये तो जाऊन निवास करतो. आणि जिथं त्याची भक्ती होणार नाही अशा गोंधळाच्या ठिकाणी तो तिथे जात नाही. आणि भक्ती कशी करावी हं? जी आपल्याला मृत्यूनंतर आपल्याबरोबर राहील अशी भक्ती करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. तर ही जे आहेत 18 लक्षणं ही ज्ञानाची सांगितलेली आहेत. तर हे ज्ञान आपण कसं प्राप्त करायला पाहिजे? तर धीर व्यक्तीकडनं प्राप्त करायला पाहिजे. धीर व्यक्ती कोण? हा, ज्या व्यक्तीला शरीराचे इंद्रियतृप्तीचे जे विषय आहेत ते त्याला मोहित करत नाहीत. धीरस्तत्र न मुह्यत. तर तो व्यक्ती धीर असं घोषित केलं. वाचो वेगम मनस्क्रोध वेगम जिह्वा वेगम उदष्टुपस्थ एतान वेगान यो विषयित धीरा सर्वामग्नम पृथ्वीम शिष्य. तर जो धीर व्यक्ती आहे त्याची वाच्यावरती नियंत्रण असतं, क्रोधावरती नियंत्रण असतं, सर्व वेगावरती त्याचं नियंत्रण असतं. अशी धीर व्यक्ती भगवत भक्त असते आणि त्यांना भगवंतांच्या दिव्य गुणांचा साक्षात्कार झालेला असतो. आणि ती व्यक्ती भौतिक सुखादुःखापासून वर उठलेली असते. तर अशा भक्तांना जेव्हा आपण शरण जाऊ त्यांच्याकडनं जे ज्ञान प्राप्त होईल ते खरं आध्यात्मिक ज्ञान आहे. तर जे अज्ञान आहे ते कसं प्राप्त होतं लोकांना? तर अज्ञान म्हणजे या भगवंतांनी जे 18 ज्ञानाच्या गोष्टीच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना अज्ञान म्हटलेलं आहे. तर कुणाला अज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात पहिला त्याच्यात गुण असला पाहिजे तो म्हणजे तो गर्विष्ठ असला पाहिजे. तो कोणाला शरणागत जात नाही, तर स्वतः प्रत्येक गोष्टीचा तोडगा करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा व्यक्ती जो अज्ञानात आहे तो दुसऱ्यांचं कधीही कल्याण करू शकत नाही. त्यांचे शोध त्यांची ज्ञान हे सगळ्यात दुसऱ्यांसाठी घातक असतं. तर असे अज्ञानी व्यक्ती कुठं पोचले जातात? तर ते मोठ्या मोठ्या विश्वविद्यालयात किंवा मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांकडे किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांकडे अशी अज्ञानी व्यक्ती पोचले जातात. आणि अशी अज्ञानी व्यक्ती इतकी अहंकारी असतात की ते वडीलधाऱ्यांचा मान करत नाही, मान देत नाही त्यांना. आणि त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्य नसतं आणि ते शास्त्रावरती विश्वास ठेवत नाही. तर अशा प्रकारे ही अज्ञानी व्यक्ती भगवंतांना शरण न जाता ते पुन्हा आपलं शरीर प्राप्त करण्यासाठी तयार होतो. तर हे अज्ञानामुळे व्यक्ती परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून जातो. तर हे अज्ञानाचं फळ आहे. आणि ज्ञानाचं फळ काय? ज्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे ती व्यक्ती भगवंताच्या धामात जाते. जन्मकर्मचे मे दिव्यम एवमेति तत्त्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जे. ज्याला भगवंतांच्या लीला भगवंतांची सगळं त्यांचे रूप गुण लीला हे सर्व ज्ञान होतं एका गुरूंच्या मार्गदर्शनाखाली,
अशी व्यक्ती परत जन्म घेत नाही. तर विद्येचं फळ आहे कृष्णभक्ती, अविद्येचं फळ आहे भौतिक आसक्ती. आता श्लोक नंबर 11, पुढचा श्लोक. विद्या विद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्यु तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानांचा आनंद उपभोगू शकतो. येस, वाचा. हा, मी वाचतो प्रभूजी. तात्पर्य: या भौतिक जगाच्या निर्मितीपासून प्रत्येक जण अमरत्वासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु निसर्ग नियम इतके निर्दयी आहेत की कोणीही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाही. कोणालाही मरण नको असते, तसेच वृद्ध होणे किंवा आजारी पडणे सुद्धा आवडत नसते. वृद्धावस्था आवाज गेला हरिपूर. आवाज गेलाय. आता अरे. येतोय. हो, सॉरी. ठीक आहे. भौतिक ज्ञानाच्या परत गेला. आवाज येत नाहीये त्यांचा. मध्ये आधी जातो की कसं? हो हो. एकदा ट्राय करतो अजून. भौतिक विज्ञान अणुबॉम्बचा शोध लावून अधिक लवकर मृत्यू आणू शकते, परंतु मनुष्याचे आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांच्या क्रूर पंजातून सुटका करणारे साधन शोधू शकत नाहीत. आवाज येतोय? हा, येतोय. भौतिक बाबतीत गेलं गेला आवाज गेला. हो, ठीक आहे, दुसरे वाचा, दुसरे कोणतरी वाचा. हा, ठीक आहे. मगाशी कोण वाचलं त्यांनी वाचा बरं. भौतिक बाबतीत पुष्कळ प्रगती केलेल्या हिरण्यकशिपूची कथा पुराणात दिली आहे. आपले भौतिक सामर्थ्य आणि अविद्येच्या बळावर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्याने इतकी कठोर ध्यान साधना केली की त्यांच्या सिद्धीमुळे सर्व ग्रहांवरील निवासी त्रस्त झाले. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना त्याने खाली येण्यास भाग पाडले व त्याच्याकडून अमर होण्याचे वरदान मागू लागला. ब्रह्मदेव सर्व ग्रहांवर शासन करणारे विधाता आहेत, तरी देखील ते म्हणाले की स्वतः अमर नसल्यामुळे मी असे वरदान देऊ शकत नाही. भगवद्गीतेत 8.17 मध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांचे आयुष्यमान फार दीर्घ आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की ते अमर आहेत. हिरण्य म्हणजे सोने आणि कशिपू म्हणजे मौशय्या या धूर्त महाशयांना संपत्ती आणि स्त्री या दोन्ही गोष्टींमध्येच रुची होती. अमर होऊन या दोन्हींचा यथेच्छ उपभोग घ्यावयाची त्यांची इच्छा होती. अमरत्वाचा वर देऊ शकत नाही असे ब्रह्मदेवांनी सांगितल्यामुळे हिरण्यकशिपूने मृत्यूपासून वाचण्यासाठी ब्रह्मदेवाकडून आडमार्गाने अनेक वर मागितले. तो म्हणाला, कोणताही मनुष्य, पशु, देवता किंवा 84 लक्ष योनीतील कोणत्याही जीवापासून अस्त्राने ना शस्त्राने, ना पृथ्वीवर ना पाण्यात ना हवेत आपला मृत्यू होऊ नये. अशा प्रकारे हिरण्यकशिपूने मूर्खपणाने विचार केला की हे सर्व वर त्याला मृत्यूपासून वाचवू शकतील. अंततः हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवांनी हे सर्व वर दिले असले तरी अर्धे शरीर नराचे आणि अर्धे सिंहाचे अशा नरसिंहदेवांचा अवतार घेऊन भगवंतांनी इतर कोणत्याही शस्त्राने नाही तर स्वतःच्या नखाने त्याला ठार मारले. शिवाय त्याला जमिनीवर, हवेत अथवा पाण्यात न मारता त्याच्या संकल्पनेच्या पलीकडे आपल्या मांडीवर त्याला मारले. मुख्य मुद्दा हा आहे की हिरण्यकशिपू सारखा सर्वात शक्तिशाली भोगवादी अनेक योजना आखून सुद्धा अमर होऊ शकला नाही. तेव्हा सध्याच्या क्षुद्र हिरण्यकशिपूंच्या हातून काय साध्य होईल, ज्यांच्या योजना क्षणोक्षणी विफल होत आहेत. श्री ईशोपनिषद आपल्याला उपदेश देत आहे की जीवनाच्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी आपण एकांगी प्रयत्न करू नये. प्रत्येक जण जगण्यासाठी कठोर संघर्ष करीत आहेत.
निसर्गाचे नियम अतिशय कठोर आहेत. ते कोणालाही त्यांचे उल्लंघन करू देत नाहीत. जर आपल्याला अमरत्व प्राप्त करावयाचे असेल, तर आपण भगवद्धामात परत जाण्यास तयार असले पाहिजे. ज्या पद्धतीने आपण परत भगवद्धामात जाऊ शकतो, ती ज्ञानाची एक वेगळी शाखा आहे व उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत सारख्या वैदिक शास्त्रातून आपण ती शिकली पाहिजे. या जीवनात सुखी होण्यासाठी व हे भौतिक शरीर सोडल्यावर शाश्वत आनंदमय जीवन जगण्यासाठी आपण या पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून दिव्य ज्ञान संपादन केले पाहिजे. बद्ध जीव भगवंतांबरोबरच्या शाश्वत नात्यास विसरला आहे. आपल्या तात्पुरत्या जन्मस्थानाला सर्वस्व मानून बसला आहे. म्हणून भगवंतांनी त्यांच्यावर कृपा करण्याकरिता भारतात वरील शास्त्रे व इतर देशात अन्य शास्त्रे दिली आहेत. या शास्त्रामुळे स्मृती गमावून बसलेला मानव आठवू शकेल की हे भौतिक जग त्याचे निवासस्थान नाही. जीवात्मा आध्यात्मिक जगाचा निवासी आहे व त्या ठिकाणी परत गेल्याने तो दुःखी होऊ शकतो. भगवंत आपल्या धामातून अधिकृत प्रतिनिधींना या संदेशाचा प्रचार करण्यासाठी पाठवतात. या संदेशाचा स्वीकार करून आपण भगवद्धामात जाऊ शकतो. कधी कधी तर हे कार्य करण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होतात. सर्व जीव भगवंतांचे प्रिय पुत्र व अंश असल्यामुळे भौतिक संसारात जीवाला भोगावी लागणारी दुःखे पाहून भगवंतांना आपल्यापेक्षा अधिक वाईट वाटते. या भौतिक जगाची दुःखे अप्रत्यक्षपणे आपल्याला आठवण करून देतात की हे भौतिक वातावरण आपल्याकरिता योग्य नाही. बुद्धिमान जीव या इशाऱ्यांकडे लक्ष देतात व त्वरित विद्या किंवा दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य जीवन ही सर्वोत्तम संधी आहे. या सुसंधीचा जो लाभ घेत नाही तो नराधम समजला पाहिजे. इंद्रिय सुखाकरिता भौतिक ज्ञानाची प्रगती किंवा अविद्येचा मार्ग अनुसरणे म्हणजे वारंवार जन्म किंवा मृत्यूचा स्वीकार करणे. सनातन जीवाला जन्म किंवा मृत्यू होत नसतो. जन्म आणि मृत्यू आत्म्याच्या बाहेरील आवरणाला भौतिक शरीराला लागू होतात. मृत्यू म्हणजे बाह्य वस्त्रे शरीर उतरविणे, तर जन्म म्हणजे ती वस्त्रे परिधान करणे. अविद्येत गुंग असलेल्या मूर्खांना या निर्दयी वस्त्र बदलण्याच्या पद्धतीबद्दल काहीच वाटत नाही. मायाशक्तीच्या सौंदर्यावर मोहित होऊन ते पुन्हा पुन्हा तेच क्लेश भोगत राहतात आणि निसर्गाच्या नियमांपासून कोणताही धडा घेत नाहीत. म्हणून विद्येची किंवा दिव्य ज्ञानाच्या जोपासनेची नितांत आवश्यकता आहे. व्याधिग्रस्त भौतिक अवस्थेत इंद्रिय सुखाला मर्यादा घातली पाहिजे. भौतिक देहात अनिर्बंध इंद्रिय भोग करणे हा अज्ञानाचा तसेच मृत्यूचा मार्ग आहे. प्रत्येक जीवात्म्याला त्याच्या मूळ आध्यात्मिक स्वरूपात सर्व इंद्रिय अस्तित्वात असतात. त्याला इंद्रिय नाहीत असे नाही, परंतु भौतिक शरीर आणि मन यांनी अच्छा दिल्यामुळे ही सर्व इंद्रिये आता भौतिकरित्या प्रकट झाली आहेत. भौतिक इंद्रियांची कार्य ही मूळ आध्यात्मिक इंद्रियांच्या कार्याचे एक विस्तृत प्रतिबिंब आहे. रोगग्रस्त अवस्थेत जीवात्मा भौतिक आवरणाखाली भौतिक कार्य करतो. जेव्हा हा जडवादाचा रोग नाहीसा होईल तेव्हाच खरे इंद्रिय सुख उपलब्ध होणे शक्य आहे. सर्व भौतिक प्रदूषणापासून मुक्त आपल्या खऱ्या आध्यात्मिक स्वरूपातच शुद्ध इंद्रिय भोग उपभोगणे शक्य आहे. खऱ्या इंद्रिय सुखाचे आस्वादन करण्याकरता रुग्णाने अगोदर बरे व्हायला हवे. म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश विकृत इंद्रिय भोग नसून भौतिक रोग बरा करणे हा आहे. भौतिक रोग बळावणे हे ज्ञानाचे लक्षण नसून अविद्या किंवा अज्ञानाचे लक्षण आहे. चांगल्या आरोग्याकरिता शरीराचे तापमान 105 अंशावरून 107 अंश असे न वाढता ते 98.6 अंश या साधारण तापमानास ठेवले पाहिजे. अशा प्रकारे इंद्रिय भोग कमी करणे मनुष्य जीवनाचे ध्येय असले पाहिजे. अणुऊर्जेच्या रूपात आधीपासूनच 107 अंशापर्यंत पोहोचलेल्या भोगवादी संस्कृतीची आधुनिक प्रवृत्ती म्हणजे तापाने फणफणलेल्या भौतिक अवस्थेला अधिक वाढविणे. त्याच वेळी कोणत्याही क्षणी जग नरकात जाऊ शकते अशी ओरडमूड राजकारणी करीत आहेत. भौतिक ज्ञानाची प्रगती व आध्यात्मिक ज्ञान या सर्वात महत्वपूर्ण जीवनाच्या अंगांची उपेक्षा केली की हेच फळ मिळते. श्री ईशोपनिषद या ठिकाणी आपल्याला सावधान करीत आहे की मृत्यूपंथाला घेऊन जाणारा हा धोक्याचा मार्ग आपण सोडून दिला पाहिजे. या उलट आपण दिव्य ज्ञान विकसित केले पाहिजेत, जेणेकरून मृत्यूच्या क्रूरपंजातून पूर्णपणे मुक्त होऊ. याचा अर्थ असा नव्हे की शरीराच्या निर्वाहासाठी लागणारी कार्य बंद केली पाहिजेत. ज्याप्रमाणे रोगमुक्त होण्याकरता आपण आपले तापमान पूर्णपणे थांबवित नाही, त्याचप्रमाणे आपल्या कृती थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिस्थितीचा जितका फायदा करून घेता येईल तितका करून घ्यायला हवा. दिव्य ज्ञानाच्या उपासनेसाठी शरीर आणि मन यांच्याही मदतीची गरज आहे. म्हणून आपले ध्येय गाठण्याकरता शरीर आणि मन यांचा सांभाळ आवश्यक आहे. शरीराचे तापमान साधारणतः 98.6 अंशांवर राहिले पाहिजेत. भारतातील महान ऋषी मुनींनी दिव्य आणि भौतिक ज्ञानाच्या संतुलित विकासाने हे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र इंद्रिय भोगाकरिता मानवी बुद्धीचा दुरुपयोग करण्यास ते कधीही अनुमती देत नाहीत. इंद्रिय भोगाच्या दिशेने जाणाऱ्या विकृत मानवी प्रवृत्तींना वेदांमध्ये मोक्षाच्या तत्वांखाली नियमित करण्यात आले आहे. या पद्धतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा समावेश आहे. परंतु आज लोकांना धर्म किंवा मोक्ष यामध्ये रुची नाही. त्यांच्या आयुष्यात केवळ एकच ध्येय आहे, इंद्रिय सुख, आणि ते प्राप्त करण्यासाठी ते आर्थिक विकासाच्या योजना आखतात. भ्रांत लोक विचार करतात की धर्म असावा, कारण त्यांच्यामुळे इंद्रिय सुखाकरिता आवश्यक आर्थिक विकास होऊ शकतो. तसेच मृत्यूनंतर स्वर्गामध्ये सुद्धा हाच इंद्रियभोग चालू राहण्याची हमी मिळावी म्हणून ही धार्मिक विधींचे पालन केले जाते. परंतु हा धर्माचा खरा हेतू नव्हे. धर्माचा खरा उद्देश आत्मसाक्षात्कार आहे. केवळ शरीर स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी आर्थिक विकास केला पाहिजे. तेव्हा शांत मनाने निरोगी जीवन जगून विद्या किंवा सत्य ज्ञान मिळवले पाहिजे. हे जीवनाचे खरे ध्येय आहे. हे आयुष्य गाढवासारखे काबाड कष्ट करण्यासाठी किंवा इंद्रिय भोगाकरिता अविद्येची जोपासना करण्यासाठी नाही. श्रीमद भागवत पुराणात हा विद्येचा मार्ग परिपूर्णरित्या समजावून सांगण्यात आला आहे. श्रीमद भागवत परम सत्यासंबंधी विचारणा करण्यास निर्देशित करते. प्रथम ब्रह्म, नंतर परमात्मा आणि शेवटी भगवान असा परम सत्याचा क्रमशः साक्षात्कार होत असतो. 10व्या मंत्राच्या तात्पर्यामध्ये सांगितलेल्या भगवद्गीतेच्या 18 तत्वानुसार ज्यांनी विरक्ती आणि ज्ञान मिळवले आहे अशा महात्मा व्यक्ती कडून परम सत्याचा साक्षात्कार केला जातो. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेची प्राप्ती करणे हा त्या 18 तत्वांचा मध्यवर्ती हेतू आहे. म्हणून समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांना भगवंतांच्या भक्तीची कला शिकवण्यासाठी प्रेरणा दिली जाते. श्री रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात विद्येच्या ध्येयाचा निश्चित मार्ग दिला आहे. श्रीमद भागवत मध्ये 1.2.14 मध्ये विद्येच्या जोपासनेचे तात्पर्य खालीलप्रमाणे दिले आहे. तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्य च ध्येय पूज्यश्च नित्यदा. म्हणून एकाग्र मनाने भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन करावे, कारण भगवंत भक्ताचे रक्षक आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर भगवंतांच्या प्रेममयी भक्तीच्या प्राप्तीसाठी नसतील तर श्री ईशोपनिषदाच्या पुढील मंत्रात सांगितल्याप्रमाणे ते केवळ अविद्येचे निरनिराळे प्रकार आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या श्लोकामध्ये विद्या आणि अविद्या यामध्ये कशा प्रकारे आपण संतुलन ठेवलं पाहिजे त्याची माहिती दिलेली. कारण फक्त विद्या माहीत असेल तर ती व्यक्ती अविद्या काय आहे माहीत नसल्या कारणाने अविद्याला बळी पडू शकतो. आणि फक्त अविद्या माहीत असेल तर त्या व्यक्तीला विद्या न माहीत असल्या कारणाने तो स्वतःचा उद्धार करू शकत नाही. तर आपल्याला दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजे, काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. जसं वेदामध्ये भरपूर नियम आहेत, तर प्रमुख नियम जे आहेत ते विधी म्हणजे काय करायला पाहिजे. आणि वेदामध्ये आणखीन नियम आहेत की जे आपण करू नयेत, त्याला म्हणतात निषेध. तर फक्त काय करायला पाहिजे ते असं जर सांगितलं तर व्यक्ती ते करतील नाही करतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे, पण जे करायला नाही पाहिजे त्या गोष्टी करून बसतील. यासाठी जो व्यक्ती ज्ञानी आहे, त्याच्याकडे विद्या आहे, त्याला अविद्येची माहिती असली पाहिजे. तर शास्त्रामध्ये सर्व विधी आणि निषेधांचा सार सांगितलेलं आहे. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातुचित. तर सर्व विधी निषेधांचं जो सार आहे तो आहे भगवंतांना नेहमी स्मरण करा, भगवंतांना कधीच विसरू नका. तर भगवंतांना सदैव स्मरण करणे हा विधी आहे, सर्वात महत्वाचा विधी. आणि भगवंतांना कधी न विसरणे हा सर्वात मोठा निषेध आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर जन्ममृत्यूच्या बंधनातनं आपल्याला कशा प्रकारे बाहेर पडता येईल त्याबद्दल या श्लोकात शिकवण्यात आले. तर या जीवनामध्ये कसली समस्या आहे, खरी समस्या काय आहे, त्याचे उदाहरण
आणि त्या समस्येचं निराकरण, आणि ही जी उपाययोजना आहे हे कोण स्वीकार करतं आणि कोण या उपाययोजनेला स्वीकार करत? तर या जन्ममृत्यूच्या समस्येच्या बाबतीत विद्या आणि अविद्येचा काय संबंध आहे? तर हे आपल्याला इथं शिकवण्यात आलेले आहे. तर सर्वप्रथम समस्या काय आहे? तर समस्या अशी आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. तर या जगामध्ये ही समस्या आहे. आपण जन्म मृत्यू चक्रामध्ये अडकलेले आहोत आणि हे बंधन, हे चक्र आपल्यावरती कुणामुळे आलेले? कारण या चक्रामध्ये आपण भगवंतांना द्वेष केल्या कारणाने या चक्रात आपण पडलेलो आहोत आणि भौतिक मायेच्या प्रभावाखाली आपण वारंवार या चक्रात फिरत आहोत. आणि हे जन्ममृत्यूची जी समस्या आहे ती अजून आपण कशी मजबूत करतोय? तर भौतिक जी प्रगती आपली चाललेली आहे, त्याद्वारे आपण नक्कीच या भौतिक जगात राहण्याचा योजना बनवतो. तर ही समस्या आहे. भौतिक प्रगती ही आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत नाहीये, पण भौतिक प्रगती ही आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून ठेवण्यासाठी आणखीन या भौतिक जन्ममृत्यूच्या चक्रात आणखीन राहण्यासाठी ह्या उपाययोजना आपल्याला इथं जखडून ठेवण्यासाठी आहेत. तर ह्याचं उदाहरण काय आहे? ह्याचं उदाहरण आहे हिरण्यकशिप. तो पण भौतिकदृष्ट्या फार प्रगत होता. त्यांच्याकडे भरपूर सोनं होतं, भरपूर झोपायला त्यांना जे सुख होतं ते त्यांच्याकडे होतं. आणि ते त्यांनी कसं प्राप्त केलं? ब्रह्माजींना प्रसन्न करून. आणि त्यांनी ब्रह्माजींना काय वर मागितलं? मला अमर करा. तर ब्रह्माजी त्यांना म्हटले, अरे मी स्वतःच अमर नाही तर मी तुला कसं अमर करेन? मग हिरण्यकशिपूने त्याची इतकी बुद्धी लावली की जवळपास त्यांनी स्वतःला अमरच करून घेतलं. मला घरात मारायचं नाही, मला बाहेर मारायचं नाही, मला आकाशात नाही मारायचं, मला जमिनीवरती नाही मारायचं, मला मनुष्याने मारलं नाही पाहिजे, मला प्राण्याने मारलं नाही पाहिजे, मला दिवसाने मारलं पाहिजे, मला रात्रीने मारलं पाहिजे, मला शस्त्राने मारलं नाही पाहिजे, मला अस्त्राने नाही मारलं पाहिजे. तर अशा भरपूर अटी त्यांनी घातल्या आणि ते वरदान प्राप्त केले. पण जी बुद्धी हिरण्यकशिपूला प्राप्त झालेली आहे त्या बुद्धीचा स्रोत भगवंत आहे. तर भगवंतांनी त्याच्या जेवढ्या बुद्धी लावून त्यांनी अटी ब्रह्मदेवांना मागितल्या होत्या आणि ब्रह्मदेवांना ते मान्य केल्या होत्या, त्या पूर्ण अटी जशाच्या तशात न तोडता भगवंतांनी हिरण्यकशिपूला मारले. घरात नाही, बाहेर नाही, घराच्या बाहेर नाही, तर कुठं मारलं? दारात. आकाशात नाही, जमिनीवर नाही, तर भगवाननी कुठं मारलं? त्यांच्या मांडीवरती. दिवसा नाही, रात्री नाही, तर भगवंतांनी मारलं संध्याकाळी, संध्याच्या वेळेस. आणि माणूस नाही, जनावर नाही, तर भगवंत नरसिंहाच्या रूपात होते. अर्ध शरीर माणसाचं होतं आणि चेहरा सिंहाचा होता. शस्त्राने नाही, अस्त्राने, तर भगवंतांनी नखाने मारलं. तर अशा प्रकारे शास्त्रज्ञ लोक सुद्धा अमर बनण्यासाठी भरपूर प्रयत्न करतायत. काही कसलाही प्रश्नाला त्याचं उत्तर शोधून काढतायत ते. आणि एवढं कितीही ते शोधून काढतात तरी मृत्यू दुसऱ्या वेगळ्या रूपाने येतो आणि त्यात ते मरतातच. ते कोणीच वाचू शकत नाही या जगात. तर अशा प्रकारे अविद्येचं प्रगती करून आपल्याला काही उत्तर मिळणार नाही. जर खरं उत्तर पाहिजे असेल, जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचं खरं उत्तर पाहिजे असेल, तर आपल्याला समजायला पाहिजे की भगवंतांनी दयेपोटी
आपल्याला या भवबंधनातून बाहेर निघण्यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी काय केलेले? तर भगवंतांनी आपल्यासाठी शास्त्र पाठवलेले आहेत. एवढंच नाही, भगवंत त्यांचे शुद्ध भक्तांना सुद्धा आपल्यासाठी पाठवतात. आणि ह्याच्यावरती जरी काम नाही झालं तर भगवंत स्वतः आपलं कल्याण करण्यासाठी अवतरित होतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर भगवंत सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी अवतरित होतात. कशासाठी? तर आपल्या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? त्याचा प्रतिसाद काय द्यायला पाहिजे? तर सर्वप्रथम आपण भौतिक जीवनाचा जो आपण आश्रय घेतलेला आहे त्याचा त्याग करायला पाहिजे. आणि आपल्याला काय करायला पाहिजे? आध्यात्मिक जे शास्त्र आहेत त्यांचं अध्ययन करायला पाहिजे. गुरु शिष्य परंपरेमध्ये भगवद्गीता, श्रीमद भागवतम याचं अध्ययन करायला पाहिजे आणि स्वतःला भगवंतांची भक्ती करून, नवविधा भक्ती करून भगवत धामात जाण्यासाठी तयार राहायला पाहिजे. तर हे जे भक्तीचं उत्तर आहे जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचं, कोण स्वीकार करतात? तर जे सुमेधसा आहेत, जे खरे विद्वान आहेत, खरे बुद्धिमान आहेत, ते लोक या मार्गाचा स्वीकार करतात, भक्ती मार्गाचा स्वीकार करतात. आणि कोणतीही लोक भगवंतांच्या भक्ती मार्गाचा स्वीकार करत नाहीत, तर ते आहेत नराधमस. म्हणून ज्यांना मनुष्य ध्येय प्राप्त झालेलं आहे पण त्यांची इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा प्राण्यासारखी आहे, अशी लोक या भगवंतांच्या दिलेल्या भक्ती मार्गाचा ते स्वीकार करत नाहीत. तर अविद्या आणि विद्या यांचं कार्य काय? तर अविद्या हे इंद्रिय तृप्तीमध्ये स्वतःची बुद्धी लावणे आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहणे, हे आहे अविद्या. आणि ही अविद्या कोण जोपासतं? जी लोक आध्यात्मिक दृष्टीने मूर्ख आहेत, अध्यात्माला ते स्वीकार करत नाहीत, अशी लोक या अविद्येला स्वीकार करतात. आणि ते का स्वीकार करतात? त्यांना तर सुख पाहिजे पण भगवंतांना शरण द्यायची त्यांची इच्छा नाही, त्यामुळे ते स्वतः सुखाच्या शोधात असतात. मृगतृष्णेसारखं ते मृगजळाच्या मागे पळत असतात. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्यांचे जे भौतिक दुःख आहे ते वाढतच राहतं. तर अशा दुर्दैवी लोकांसाठी एकच आशेचा किरण आहे, ते म्हणजे शुद्ध भक्तांचे आश्रय घेणे आणि हे जे मनुष्य ध्येय त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याचा उपयोग भगवंतांच्या भक्तीमध्ये करणे, हेच ह्या अविद्यामध्ये अडकलेल्या लोकांसाठी सुटकेचा मार्ग आहे. तर जे विद्वान आहेत, खरी विद्या ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे भगवत भक्तीचं ज्ञान असतं. आणि ही विद्या आपल्याला खरंच सुख देते. भौतिक जगामध्ये सगळं सुख दाखवलं जातं, त्याच्या मागे धावतो आपण, पळतो आपण, पण आपल्याला सुख नाही भेटत. पण जे आध्यात्मिक सुख आहे, ती जी व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक मार्गात लागते त्यांना सुख मिळतं, दुसरे कोणी सांगायची गरज नाही पडत. कारण ते आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये येतात. जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. तर अशा प्रकारे भगवंतांची सेवा स्वीकारल्यानंतर व्यक्ती हा प्रसन्न होतो. तर अशी भक्ती करणारे लोक त्यांच्या जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांची सुटका होते, त्यांच्या मनुष्य जीवनाचं कल्याण होतं आणि ही भक्त दुसऱ्यांना सुद्धा भगवंताकडे आणण्यासाठी प्रयत्न करतात.
तर ही भगवत भक्तीचं जे ज्ञान आहे ते आपण कसं समजू शकतो? हं? जेव्हा आपण भगवत भक्तीचे शास्त्र आहेत, उपदेशामृत किंवा गीतेमध्ये आपण जे 18 आत्ता विषय बघितले, जे ज्ञानाचे विषय आहे, त्याची आपण जोपासना करू. आणि त्याच प्रकारे जेव्हा आपण एका गुरूंचा शरण घेऊ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा हे भक्तीचे कार्य करू, तस्माद एकेन मनसा, जेव्हा आपण आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊन एकाग्र मनाने भगवंताविषयी श्रवण कीर्तन करू, त्यावेळेस आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकतो, सुटका होऊ शकते. आपली जन्म मृत्यूच्या चक्रातनं आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. काय केल्याने मी या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणार आहे आणि काय केल्याने मी या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणार आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपल्याला कळेल की काय मी करायला पाहिजे आणि काय मी करायला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जे करायला पाहिजे ते चांगल्या प्रकारे करायला पाहिजे आणि जे गोष्टी करायला नाही पाहिजे त्याच्याप्रती आपल्यात उदासीनता आली पाहिजे. नाहीतर काय होतं, ज्या लोकांना दोन्ही गोष्टी माहीत असतात पण ते माहीत असणं हे पुरेसं नाहीये, ते आपल्या व्यवहारामध्ये आपण उतरवलं पाहिजे. हम्म. ऐकणं आणि ऐकणं यामध्ये अंतर आहे. फक्त कानाने ऐकणं आणि जीवनात न उतरवणं हे ऐकणं नाही. पण शास्त्रांचं, गुरूंचं, साधू संतांचं जेव्हा आपण ऐकतो, हं, ते फक्त कानाने ऐकून सोडण्यासाठी नाहीये, तर ते आपल्या जीवनात व्यवहारामध्ये उतरवलं पाहिजे. तेव्हाच त्याला ऐकणं असं म्हटलं जातं. तर जे विद्या आहे ती कळाली पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपल्याला ती जीवनात उतरवण्याची गरज नाही आपल्याला. तर ते फक्त ऐकून आपण शिकलं पाहिजे की काय गोष्टी करायला नाही पाहिजे. पण विद्या जी आहे ती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाही, ते ऐकून आपल्या जीवनात त्याला उतरवण्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे. तर अशा प्रकारे विद्या आणि अविद्याचं संतुलन जेव्हा आपण करू तेव्हा आपण या जन्ममृत्यूच्या 84 लक्ष योनीतल्या जन्ममृत्यूच्या चक्रातनं आपण आपली सुटका होऊन भगवत धामात भगवंतांची सेवा करण्याची आपल्याला संधी शुद्ध भक्तांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. तर ह्या या श्लोकांचं सार आहे. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे तर विचारा. गुरुजी, एक प्रश्न होता पण तो 8व्या मंत्राच्या रिलेटेड होता. जसं सांग. तुम्ही म्हटलं की आरच्या विग्रहामध्ये आपल्याला आचार्य आवाहन करतात आणि मग ते भगवंत येतात. पण दुसरीकडे आपण असंही म्हणतो की भगवंत तर सगळीकडे आहेत. तर मग म्हणजे आव्हान करायच्या आधी पण तिथं अस्तित्व असायला पाहिजे असं. तर त्याच्यावरती काय सांगता येईल तसं? भगवंत सर्व ठिकाणी आहेत, पण आपल्याला त्यांच्याशी संबंध साधता येत नाही. तर दोष आपल्यात आहे का त्यांच्यात आहे? दोष आपल्यातच ना. जसं आता समजा तुमचे गाडीचं बोनट आहे, गाडीचं बोनट तुम्ही उघडाल तर इंजिन तिथं आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथंच आहेत. हो. तुम्ही उघडलं, तुम्हाला काही दिसतं का त्यातलं? काही समस्या असेल तर कळते का आपल्याला? नाही. तसं आपल्या समोर जर समजा जपानी पुस्तक आणलं, ते आपण उघडलं, जपानचं पुस्तक आहे त्याला आपण उघडलं, आपल्याला डोळ्यांनी सगळे अक्षरं दिसत आहेत, पण आपल्याला ते वाचता येते का? नाही. तसं भगवंत चराचरामध्ये सर्व ठिकाणी आहेत, पण आपल्याला त्यांच्याशी संबंध जोडता येतोय का? नाही येते. म्हणून आपली अशी बद्ध अवस्था असल्या कारणाने शुद्ध भक्त आपल्यासाठी व्यवस्था करतात की कमीत कमी तुम्ही अर्चविग्रहांना भगवंतांचं दिव्य रूप मानून त्यांची तरी निष्काळजीपणे अवहेलना नका करू. त्यांची आदराने प्रेमाने सेवा करा.
तर शुद्ध भक्तांना भगवंत सर्व ठिकाणी त्यांना त्यांच्या हृदयात त्यांना संपर्कात असतं. जसं प्रल्हादाला खांब्यामध्ये सुद्धा भगवंत दिसू शकतात. हम्म. आपल्याला जर आठशे विग्रह भगवंत दिसले तर आपलं नशीब. आपण आठशे विग्रहामध्ये सुद्धा आपण त्यांना अनुभवू शकत नाही. तर बाकी ठिकाणी कसं अनुभव करणं, तर आपल्यात कमतरता आपल्यात. त्यामुळे आपला उद्धार करण्यासाठी शुद्ध भक्त भगवंतांना आवाहन करतात, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विग्रहांची सेवा करून आपल्याला तशी भगवंताप्रती आदर जाणीव निर्माण होईल. आणि तशा प्रकारे जेव्हा भक्त प्रगत होतो त्यावेळेस तो सर्व जगातल्या सगळ्या लोकांशी, सगळ्या जीवांशी तेवढ्याच आदराने तो वागतो जेवढ्या आदराने तो भगवंतांशी वागतो. कारण त्याला सगळ्या जीवांचा भगवंताशी असलेला संबंध कळतो. तर हा प्रगत भक्त आहे. तर कमीत कमी आपण सुरुवात अर्चविग्रहापासून तरी चालू करायला. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. या. हरे कृष्ण. तर आपण इथं थांबू. आपण भेटू पुढच्या शनिवारी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत हरे प्रणाम. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे विष्णुमूर्ती. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. अरे हरिबोल ते नाही, ते उपेंद्र प्रभू नाही आहे. तुम्ही अटेंडन्स घ्या सगळ्यांच्या. ठीक आहे प्रभूजी. मी यातनं बाहेर येतोय. हा, ठीक आहे. काही